सर्वांना नमस्कार. आज आपण या व्याख्यानमालेच्या एका नव्या टप्प्यावर पोहोचतोय. दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भोकर तसेच कला महाविद्यालय भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोन महाविद्यालयांच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही राज्यस्तरीय व्याख्यानमाला आपण घेत आहोत आणि या व्याख्यानमालेचं हे 24वे पुष्प आहे. ओळख मूर्तिशास्त्राची अशी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन आपण पुढे जात आहोत. या संकल्पनेच्या अनुसार आज आपणासमोर व्याख्याता म्हणून आहेत डॉक्टर रमा गोळवलकर. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम, आपल्या समोर आज प्रक्रिया स्वरूपा देवता असा एक वेगळा विषय मांडणार आहेत. मॅडमची ओळख खरं तर आपल्यामध्ये फार मोठा वेळ घेणार नाहीये मी, पण एक थोडक्यात ओळख करणं कार्यक्रमाचा भाग आहे, आवश्यकता आहे, म्हणून मॅडमची ओळख करून देतो. मॅडम खरं तर अधिकरित्या संबंधित आहेत त्या संवाद आणि वृत्तविद्या या थीमशी किंवा या अभ्यास क्षेत्राशी, पण पूरकपणे विविध क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत असल्याचं दिसतं. प्राचीन भारतीय संवाद प्रणालीतील कर्मकांडांच्या दृश्यात्मक प्रतीकांचे अध्ययन या विषयावर मॅडमचं संशोधन चाललेलं आहे. डेक्कन कॉलेज इथं पोस्ट डॉक्टरल स्टडीज मॅडमचं चालू आहे. संवाद आणि वृत्त विद्या विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी मॅडमनी PhD केलेला आहे. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके, खरं तर त्यांचा उल्लेख एवढाच करू शकतो कारण एवढ्या प्रचंड संख्येने मॅडमनी मागच्या दीर्घकाळ लेख लिहिलेले आहेत की प्रचंड संख्येने खूप असं लेखन त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या त्या सदस्य आहेत आणि अशी एक मान्यवर व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे. आणि ही मॅडमची ओळख करून देत असताना खरं तर मॅडमचं स्वतःच लेखनही आहे आणि या लेखनाचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर काही पुस्तकं मॅडमने लिहिलेली आहेत, ज्यामध्ये जनसंवाद सिद्धांत आणि व्यवहार, दृकश्राव्य माध्यमे, रंगभूमी, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी. तिसरं पुस्तक आहे संपर्क आणि जाहिरात, त्याचबरोबर मुद्रित माध्यमे आणि पत्रकारिता, संवादशास्त्र आणि विकासात्मक संवाद, अशा विविध विषयांवरती मॅडमने लेखन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि आज एक अनोखा विषय मांडण्यासाठी आपल्यासमोर मॅडम येत आहेत. खरं तर ह्या संशोधन क्षेत्रातली, मूर्तिशास्त्र संशोधनातली प्रक्रिया म्हणजे काय, तर अमूर्ताला मूर्त रूपामध्ये सादर करणं. आपण मूर्त्यांचा अभ्यास करतो, पण त्या पाठीमागचा अमूर्त विचार प्रगट करता आला पाहिजे आणि हा विचार प्रगट करण्याची एक प्रक्रिया खरं तर आपल्याला आज समजावून दिली जाणार आहे. आणि या मागचा दृष्टिकोन, त्या कलाकारांची भूमिका व्यक्त करण्यासाठी मॅडम आपल्या समोर आज उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्याला नम्र निवेदन करतो की आपण आपल्या मांडणीला सुरुवात करावी. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्त्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन. अत्यंत सातत्याने आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणीशिवाय ही मालिका आपण या लॉकडाऊनच्या काळात लोकांपर्यंत आणली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मी माझे गुरु डॉक्टर देगलूरकर सर आणि माझे दिवंगत ज्येष्ठ मित्र स्वर्गीय श्री उदय निंदुरकर या दोघांना स्मरते. देगलूरकरांना नमस्कार करते, उदयन सरांना श्रद्धांजली अर्पण करते आणि मला जे काही आपल्यासमोर मांडण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारही व्यक्त करते. मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करते. दिसायला लागलं का? आजचा आपला विषय जो आपण घेतलाय त्याचं नाव मी मुद्दाम प्रक्रिया स्वरूपा देवता असं ठेवलेलं आहे. यामध्ये स्वरूपा हा शब्द स्वरूप म्हणजे स्वस्य रूप, हा म्हणजे स्वतःचं जे रूप असतं ते प्रकट करण्यासाठी म्हणून त्या प्रक्रियेत एक मूर्त रूप आपल्या प्राचीन विचारवंतांनी कशा पद्धतीने प्रस्तुत केलाय ते
मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामागे काही तर्क आहेत, त्यामागे काही कल्पना आहेत आणि तर्क आणि कल्पना या दोघांचं अगदी बेमालूम मिश्रण या आपल्या मूर्तिशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. मूर्तिशास्त्रज्ञ हे वेगळे असतात आणि मूर्तिकार हे वेगळे असतात. मूर्तिशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्ट, आपण आजच्या भाषेत बोलायचं झालं तर, जे आपल्याला एक नकाशा देतात. आर्किटेक्ट स्वतः काही घर बांधत नाही. घर बांधणारा जो असतो तो तो स्ट्रक्चरल इंजिनियर असतो, तो ठेकेदार असतो. त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली काम करणारी मजुरांची फौज असते आणि त्यांना मदत करणाऱ्या रेजा असतात. तुम्ही जर आर्किटेक्टला असं म्हटलं की तू स्वतः साईटवरती जा आणि घर उभं कर किंवा एखादी इमारत बांध, तर तो काही असलं काही करणार नाही. तो फक्त तुम्हाला कागदावरती त्याचे ब्लू प्रिंट्स देईल आणि त्या ब्लू प्रिंटला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम स्ट्रक्चरल इंजिनियर आणि त्याच्या हाताखालची सगळी चमू करत असते. तर आपल्याला दिसतं की एक अख्खी इमारत उभी राहिलेली आहे, पण त्याचा ग्राउंड प्लॅन काय आहे किंवा त्याचा फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन काय आहे हे जर आपल्याला बघायचं असेल, त्याच्या मागे काय विचार करण्यात आले आहेत हे जर आपल्याला विचारायचं असेल, तर ते तुम्हाला गवंड्याला जाऊन विचारता येणार नाही. ते तुम्हाला आर्किटेक्टला जाऊनच विचारावे लागते. आणि नेमकं हेच तर्क शास्त्र वापरून या सगळ्या मूर्तींच्या मागे नेमकं काय संकल्पना त्यांना मांडायची आहे याचा विचार मी थोडासा केला. माझं सगळं शिक्षण जे आहे ते व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये झालेलं आहे. म्हणजे दृश्यात्मक संवाद. एखादं दृश्य आपण बघतो तेव्हा आपला मेंदू बघत नाही, त्यामागचे संकेत, त्यामागचे संदेश आणि त्यामागे असलेलं उद्दिष्ट किंवा उद्देश या सगळ्यांचा साकल्याने विचार करतो आणि त्यानंतर मग तो संदेश आपण समजावून घेतो. अगदी साधंसं उदाहरण देते मी की जेव्हा मला एखादी जाहिरात करायची असते आणि ती माझी इच्छा असते की बा दसरा आणि दिवाळी या कालखंडामध्ये मला दाखवायची आहे, तर मी सगळ्यात आधी झेंडूची फुलं, रांगोळी आणि दिवे यांची सोय करते. कारण जोपर्यंत मी ह्या 3 गोष्टी एकत्र आणत नाही, तोपर्यंत दसरा आणि दिवाळी या 2 सणांना मध्ये फक्त 20 दिवसाचं अंतर आहे, हे मला लक्षात ठेवायचंय. आणि दसऱ्यापासून सुरू झालेला जो उत्सव आहे, म्हणजे आपल्या उत्सवाचं वातावरण आहे, ते आपण दिवाळीच्या शेवटच्या दिवशी इथे आपण थांबतो. तर या सगळ्या 20-25 दिवसांमध्ये जे वातावरण मला निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला रांगोळी, झेंडू आणि पणत्या, त्याही तेवत्या पणत्या, नुसत्या पणत्या ठेवून चालणार नाही, तर त्यात तेलही हवी, वातही हवी आणि त्या ज्योती पेटलेल्या हव्यात. तर लोक नेमकं समजू शकतील की हो, हे दसरा आणि दिवाळी याच्या मधल्या कालखंडासाठीची ही जाहिरात आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपण आपला मेंदू असा ट्रेन झालेला असतो की बा ह्या 4 गोष्टी एकत्र आल्यात ना, म्हणजे निश्चितपणे ही गोष्ट आहे. ह्याला आपण इंग्लिशमध्ये आयकॉन असं म्हणतो. आणि नेमकी वेन यू स्टडी द आयकॉन, यू हॅव टू स्टडी द इंटेन्शन बिहाइंड इट. तर गेल्या 23 पुष्पांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बघितल्या. आता त्या मूर्तींच्या मागचा उद्देश काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेण्यासाठी म्हणून मी एकूण 9 मूर्तींची निवड केलेली आहे. ही निवड करण्यामागचं कारण काय, तर या सगळ्या मूर्ती प्रक्रिया दर्शवणाऱ्या आहेत. प्रक्रिया दर्शवणाऱ्या म्हणजे काय, तर एखादी प्रक्रिया मूर्त असते आणि एखादी अमूर्त असते. उदाहरण घेऊया की चहा करायचा असेल तर त्याची आपल्याला रेसिपी माहिती असते, तरच आपण चहा करू शकतो. मग ती रेसिपी कागदावरती लिहिलेली असली तरी ते जेव्हा आपण प्रत्यक्ष करत असतो त्यावेळेलाच चहा बनणार आहे. कागदावरती लिहिलेली रेसिपी वाचून आपल्याला चहा मिळत नाही. त्यामुळे कागदावरची रेसिपी हा एक फ्लोचार्ट आहे, म्हणजे कशानंतर काय करायचं. परंतु ते प्रत्यक्ष केल्यानंतरच मग आपल्याला त्याचा निष्कर्ष निघतो किंवा त्याचा एंड रिझल्ट मिळतो. तर हे सॉफ्टवेअर पण आहे आणि हे एक ऍक्शनही आहे.
या दोन्हीचे सांगड जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि या सगळ्या ज्या 9 मूर्ती मी निवडल्या आहेत त्या विविध प्रकारच्या प्रक्रिया दर्शवणाऱ्या आहेत. त्या आपल्याला इतक्या अंगवळणी पडलेल्या प्रक्रिया आहेत की त्या आहेत याची जाणीव देखील आपल्याला होत नाही. अगदी आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो याची जाणीव जशी आपल्याला होत नाही तितक्या सहजतेने या प्रक्रिया घडत असतात. आणि म्हणून आपल्याला त्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून काही मूर्तींचं आरेखन करण्यात आलं आणि मूर्ती घडवण्यात आल्या असा माझा ठाम विश्वास आहे. यातली पहिली प्रक्रिया जरी मी तुम्हाला नंतर सांगणार असेल तरी प्रक्रिया म्हणजे काय हे आपण जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊ. प्रक्रिया म्हणजे मॅडम हा आपण स्क्रीन शेअर नाही केली का अजून? केली आहे ना. दिसत नाहीये, फक्त आपलाच व्हिडिओ दिसतोय. बर, मी परत एकदा स्क्रीन शेअर करते. हा चालेल. एक मिनिट. माझाच व्हिडिओ दिसतोय आता? हो. दिसतंय का काही? नाही अजून. आता हा येते. एक मिनिट. हा बर. प्रक्रिया म्हणजे काय याच्या आधीची स्लाइड खूप चांगली आहे, इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे मी ती पहिले दाखवते तुम्हाला. आता दिसली का? हा ओके. हा प्लीज कंटिन्यू. येस. तर प्रक्रिया म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊया. कोणतंही काम करण्याची किंवा वस्तू किंवा पदार्थ तयार करण्याची एक विशिष्ट क्रिया असते, एक पद्धत असते किंवा एखादा तो प्रकारही म्हणजे एक आम्ही बायका जेव्हा स्वयंपाकघरात काम करतो ना तेव्हा 4 सारख्या वस्तूंपासून आम्ही 4 वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही आम्हाला कणिक दिली तर त्या कणकेच्या आम्ही पुऱ्याही तयार करतो, त्याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया वापरतो. त्या कणकेचा आम्ही उकरपेंडी सारखा पदार्थ जो विदर्भात बहुत अतिशय प्रसिद्ध आहे तो देखील करू शकतो आणि त्याच कणकेच्या आम्ही साध्या पोळ्या करू शकतो किंवा पराठे पण करू शकतो. सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही कोणती पद्धत वापरता याच्यावरती तुम्ही काय बनवणार आहात हे अवलंबून असतं. आणि त्यामुळे एखादी विशिष्ट क्रिया जर तुम्ही करणार असाल, एखादी विशिष्ट पद्धत जर तुम्ही वापरणार असाल तर ती केल्यानंतर त्याचा एंड रिझल्ट काय मिळणार आहे याच्यावरती संपूर्ण प्रक्रिया कशी असावी हे ठरत असतं. तर ती योग्य होण्यासाठी जी काही पद्धत आपण वापरणार आहोत ती पद्धत म्हणजे प्रक्रिया. उदाहरणार्थ दुधापासून दही तयार होतं, दह्यापासून ताक होतं, ताकापासून लोणी होतं आणि लोण्यापासून आपण तूप तयार करतो. तर दुधापासून तूप तयार करण्यासाठी या सगळ्या सोपानांवरून आपल्याला जावं लागतं, या सगळ्या पायऱ्या आपल्याला घ्याव्या लागतात. तुम्हाला एकही पायरी जर तुम्ही सोडतो म्हटलं तर ती प्रक्रिया पूर्ण होणार नाही. दुसरा त्याचा अर्थ असा होतो की कोणताही असा उपक्रम किंवा प्रक्रम किंवा विकास ज्यात अधूनमधून काहीतरी बदल होत असतो. हा बदल झाला नाही तर ती पुढची प्रक्रिया तुम्हाला करता येत नाही. अगदी साधं असं सांगायचं असेल तर दुधावरती जोवर साय जमत नाही आणि दूध उकळत नाही तोपर्यंत आपण दही लावू नये असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. दूध उकळून ते थंड करायचं आणि त्यानंतर रूम टेम्परेचरवरती तुम्हाला त्याचं दही लावावं लागतं. ते खूप थंडही असता कामा नये, ते अतिशय गरमही असता कामा नये. तर हे एक आपण म्हणजे स्टेप्स करत जातो. पोटात अन्नाच्या पचनाची जी क्रिया आहे ती त्यात काही ना काहीतरी बदल होत जातो. जोपर्यंत तो बदल होत नाही ना तोपर्यंत पुढचा प्रक्रम आपल्याला घेता येत नाही. कोणतंही काम किंवा गोष्टी क्रमानुसारच पुढे जाणं हे फार महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय काही आपण ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या कामाला एका विशिष्ट प्रक्रमात झालेल्या क्रियेची आवश्यकता असते. म्हणून ठिकठिकाणी आपण प्रक्रियेचा वापर करत असतो, त्याचा विनियोग करत असतो. पुन्हा एकदा मी चहाचंच उदाहरण घेईन की चहा करत असताना मी समजा भांड ठेवलंच नाही
आणि नुसताच गॅस लावून ठेवला तर चहा होणार नाही. त्यामुळे आधी चहाचं गॅसवरती भांडं ठेवावं लागेल. त्याच्या खाली त्याच्यामध्ये चहासाठी अधन ठेवावं लागेल. त्यात चहा आणि साखर घालावी लागेल. मग तो चहा तयार होईल. तर पण त्याच्यातही एक मी स्टेप चुकले, म्हणजे मी जर गॅस लावला नाही तर चहा तयार होणार नाही, कारण की चहाच्या उकळण्याची प्रक्रियाच होणार नाही. तर आपल्याला कुठलीही एकही स्टेप त्याच्यातनं सोडून चालत नाही. आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये या सगळ्याला म्हणतात प्रोसेस. आपण प्रोसेस शिकतो आहोत आणि ती मूर्तिशास्त्राच्या माध्यमातून शिकतो आहोत. ह्याचा मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळं 2 ते 5 मिनिटात समजावण्याचा प्रयत्न केला. प्रक्रियेचं मुख्य स्वरूप काय आहे किंवा मुख्य सूत्र काय आहे? तर नित्य परिवर्तन जर होत असेल तरच प्रक्रिया शक्य आहे. आता नित्य परिवर्तन सृष्टीतही होत असतं. तुम्ही जर अजिबात न शिकलेल्या आदिवासी व्यक्तीला सृष्टी कशी वाटते रे तुला, असं रंग आणि कुंचला आणि कागद देऊन जर काढायला सांगितलं तर तोही अशी काढतो. तुम्ही बघा, हे मंडला जिल्ह्यातले गोंड आदिवासींपैकी आजीनी काढलेलं चित्र आहे, जी कधी आयुष्यात शाळेत गेली नाही. आम्ही तिला रंग दिले, कुंचले दिले आणि तिने बघा सृष्टी म्हणजे काय काढलेलं आहे. तिने सृष्टी म्हणजे एक बाई काढलेली आहे. त्याच्या मागे एक बहरलेलं झाड आहे. झाडावरती बसलेले विविध पक्षी आहेत, कारण त्यांचे रंग वेगळे आहेत. तिने एकाच सारखे पक्षी काढले असले तरी. आणि खालती तिने मृग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे दिसणारे हरिण काढलेले आहे. पण सृष्टीचं चित्र काढायला सांगितल्यानंतर तिने त्या सृष्टीवरती पोचणारा असा एक हरिण म्हणजे प्राणी देखील काढलेला आहे आणि तो तिचं स्तन्य पितो आहे असं तिने दाखवलेलं आहे. म्हणजे सृष्टी ही बाईच्या स्वरूपात त्या अशिक्षित म्हणवणाऱ्या आदिवासी बाईंनी कशी काय काढली बरं? आणि जेव्हा एका सुशिक्षित आदिवासी मुलाला काढायला सांगितली सृष्टी, त्यावेळेला त्यांनी ही काढलेली आहे. पुन्हा इथे बाईच आहे आणि त्याच्या विश्वामध्ये कारही आहे, आगगाडी पण आहे, खेकडा पण आहे, कासव पण आहे आणि साप पण आहे आणि सेंट्रीपीड म्हणजे गोगलगाय पण आहे. तुम्हाला दिसते म्हणजे सगळ्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून त्यांनी पक्षी प्राणी आणलेले आहेत आणि त्याच्यात एक माणूस पण आहे. ती बाई बसलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की सृष्टी काढायची म्हटल्यानंतर त्यांनी कुठलाही दुसरा विचार न करता बाईच काढली आहे. मग ती आदिवासी शाळेत न गेलेली आजी असो की आदिवासी संस्कृतीमध्ये जन्म घेऊन शाळेमध्ये जाऊन आधुनिक शिक्षण घेतलेला मुलगा असो, सृष्टीचा अर्थ त्यांनी बाईच दाखवलेला आहे. कारण काय, तर प्रकृती आणि प्रक्रिया यांचा स्थायी भाव आहे नित्य परिवर्तन. स्त्रीलिंगी शरीरही सतत परिवर्तन त्याच्यात होत असतं. 28 दिवसाचं एक हार्मोनचं चक्र. एक बाई एक मुलगी ज्यावेळेला वयात येते तेव्हा तिला दर महिन्याला सहन करावं लागतं. सहन कशाला करावं लागतं, तर त्यानंतर तिला ती ऋतुमती होते आणि मग पुन्हा एक नवीन चक्र सुरू होतं. तर स्त्रीचं शरीर जे आहे की नाही, म्हणजे स्त्री म्हणण्यापेक्षा स्त्रीलिंगी शरीर जे आहे ना, त्याच्यामध्ये सतत हार्मोनल चेंजेस होत असतात. आणि म्हणून मग कसं आहे की प्रकृती आणि प्रक्रिया या स्त्री स्वरूपात दाखवण्याची एक परंपरा भारतामध्ये आपण विकसित केलेली आहे. आणि हे भारतीय संकेत अतिशय प्रखरपणे आपल्याला दिसतात. ते आपण देवी या स्वरूपाला ज्यावेळेला बघतो त्यावेळेला जीवनावश्यक प्रक्रिया या देवींच्या स्वरूपात आपल्याला भेटत असतात. आणि मग आपण दर 2 महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने देवीचं पूजन, आवाहन आणि ते 9 दिवसांचं असावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे खरं तर चैत्रापासून सुरुवात केलं तर चैत्र नवरात्र असतं. त्यानंतर जवळपास एक 4-8 महिने जावे लागतात. मग आषाढामध्ये गुप्त नवरात्र येतं आणि त्यानंतर आपण शरदातलं म्हणजे शारदीय नवरात्र म्हणजे अश्विनातलं नवरात्र करतो. ही सगळी 9-9 दिवसाची असतात बघा.
आणि मग आपल्या असं लक्षात येतं की आपल्या पूर्वजांनी अतिशय समर्पक असं एक प्रतीक आपल्याला दिलं आहे, ते म्हणजे उत्तानपाद अदिती किंवा लज्जागौरीचं. ही भोपाळच्या स्टेट आर्किओलॉजी म्युझियममध्ये ठेवलेली उत्तानपाद अदितीची मूर्ती आहे. तिच्या एकूण सगळ्या आविर्भावाकडे तुम्ही बघितलं तर तिचं पोट गर्भार आहे ती, आणि ती गर्भिणी आहे आणि अगदी बाळंतपण होण्यासाठी टेकलेली आहे. तिच्या दोन्ही हातामध्ये कमलाची देठ असलेली कमळ, म्हणजे त्याला सनाल कमळ म्हणतात, ते आहे. आणि तिचा चेहरा तुम्हाला फारसा दिसणार नाही. त्याच्यावरती देखील एक कमळ असल्यासारखंच तुम्हाला दिसेल आणि ती बसली देखील कमळावरती आहे. कोणत्याही क्षणी प्रसूत होणारी अशी ती उत्तानपाद अदिती, तिचं अधिक विस्तृत आणि छान असं स्वरूप या प्रतिमेमध्ये आहे. आणि त्यात तर ते तिच्या शिरावरती असलेलं जे कमळ आहे ते तर अधिक प्रकर्षाने दिसत आहे, आणि याही ठिकाणी ती प्रसूत होणारीच दाखवण्यात आलेली आहे. आणि ही तर अतिशय प्रसिद्ध अशी उत्तानपाद अदिती आहे. तिने वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घातलेले आहेत, कारण प्रजनन प्रक्रिया जी आहे ना ती अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे तिचं सौंदर्य जितकं खुलेल तेवढं ते आपल्याला भावेल, रुचेल. आणि त्याचाही एक विचार त्यांनी केलेला आहे की तिच्या चेहऱ्याच्या ठिकाणी त्यांनी प्रजननाचं प्रतीक असलेलं कमळच ठेवलेलं आहे. म्हणजे आता एक साधीशी गोष्ट आहे की ती आई जी असते ती मांजर असली काय, वाघीण असली काय, हत्तीण असली काय, किंवा घार असली काय, किंवा कासवीण असली काय, आणि मानवी स्त्री असली काय, आई ही आई असते. आणि मातृत्व हे एक वैश्विक गुण आहे किंवा वैश्विक भावना आहे. त्यामुळे तिथे चेहऱ्यात तिला बंदिस्त केलेले नाहीये. सर्व प्रकारच्या माता या एका कमळाने त्यांनी दाखवून दिलेल्या आहेत की जिथे जिथे तुम्हाला कमळ दिसणार आहे तिथे तिथे प्रजनन, तिथे तिथे विकास, तिथे तिथे काहीतरी चांगलं घडतंय, याचा आपल्या डोक्यामध्ये बोध झाला पाहिजे, हे त्यांनी सुरुवातीपासून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. मग आता ही प्रक्रिया काय म्हणवली जाईल, तर ही प्रक्रिया आहे प्रजनन प्रक्रिया. म्हणजे अगदी स्त्री बीज आणि पुरुष शुक्राणू यांचं मिलन होऊन तयार होणारा भ्रूण आणि भ्रूणाचा विकास होऊन तयार होणारा गर्भ, आणि गर्भाच्या चा पूर्ण विकास झाल्यानंतर आईनी त्याला दिलेला जन्म म्हणजे प्रसव, या सगळ्या प्रक्रियेकरता त्यांनी एक उत्तानपाद अदिती उर्फ लज्जागौरी हे एक प्रतीक आपल्याला दिलेलं आहे. मला अनेक जण विचारतात की ह्याची मंदिरं आहेत का, तर पार्वतीच्या मंदिरामध्ये साधारणपणे आपल्याला उत्तानपाद अदितीचं एखाद शिल्प हे दिसतच असतं. आणि स्वर्गीय राचिम ढेरे यांचं लज्जागौरीवरती एक अतिशय उत्कृष्ट असं पुस्तकही आहे. मूर्तिशास्त्राच्या अभ्यासकांनी लज्जागौरीवरचं त्यांचं पुस्तक निश्चितपणे वाचावं, कारण त्यांनी त्याचा उगम, त्याच्या मागची भूमिका, ती कुठे कुठे सापडते, हे सगळ्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत. पुढची प्रक्रिया आहे ती अन्नपूर्णा. आता अन्नपूर्णा हिची पहिली ओळख आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या स्त्रियांना होते, ती म्हणजे त्यांची लग्न जेव्हा होतात की नाही तेव्हा आई त्यांच्या हाती अन्नपूर्णा देते. आणि अन्नपूर्णेचा विचार करत असताना सुरुवातीला आपण बघूया की अन्नपूर्णेची मूर्ती दिसते कशी. अतिशय सुंदर विविध प्रकारचे अलंकार तिने घातलेले असतात. तिच्या हातामध्ये एक सोन्याचं पात्र असतं आणि त्याच्यामध्ये पायस म्हणजे तांदूळापासून तयार झालेली खीर असते, आणि ते वाढण्यासाठी एक डाव असतो. हिंदीमध्ये त्याला करछी म्हणतात. तुमच्यापैकी अनेकांनी बावर्ची नावाचा सिनेमा पाहिला असेल. त्या सिनेमामध्ये राजेश खन्नानी बावर्चीचं म्हणजे बल्लवाचार्याचं काम केलेलं आहे. आणि तो जेव्हा तिथल्या ज्या कुटुंबामध्ये भेटायला जातो की बा मला तुमच्याकडे काम करायचं आहे, तेव्हा तो हेच सांगतो की मा अन्नपूर्णाने
प्रसन्न होकर मुझे एक करछी दी और उसके मैंने सारे औजार मेरे बनाए हैं. तर ही अन्नपूर्णा ही जी गोष्ट अतिशय छान आहे, की एक दिवस माता पार्वतींनी स्वयंपाक केला आणि ध्यानस्थ बसलेल्या शिवशंकराला ती बोलवायला गेली. तर शिवशंकरांनी सांगितलं, "नकोय गं मला तुझं ते जेवण वगैरे, काय मी ध्यान करत बसलोय आणि तू मला काय डिस्टर्ब करते." मला असं वाटतं हा डायलॉग प्रत्येकच घरामध्ये, प्रत्येकच पुरुष आणि प्रत्येकच स्त्रीमध्ये होत असावा. कारण स्त्री बिचारी मेहनतीने स्वयंपाक करते आणि जेव्हा बोलवायला जावं त्यावेळेला पुरुष काहीतरी तुसडेपणाने वागून तिला भडकवून लावतो. आणि असं रोजच व्हायचं. त्याच्यामुळे एक दिवस पार्वती चिडली आणि ती म्हणाली, की "आजपासून मी तुम्हाला जेवायला जाणार नाही. का जा तुम्हाला जे काय करायचंय." आता हे अविनाशी आहेत, म्हणजे शंकर अविनाशी आहेत. त्याच्यामुळे त्यांना जेवायला दिलं काय, नाही दिलं काय, काही फरक पडत नाही. परंतु जेव्हा त्यांची समाधी उतरते, तेव्हा जवळपास 1000, 1500, 2000, 4000 काहीतरी वर्ष झालेली असतात आणि ते आजूबाजूला बघतात, तेव्हा सगळी संपूर्ण सृष्टी जी आहे आजूबाजूची, ती अतिशय आसन्न मरण झालेली असते. सगळ्यांची रया गेलेली, सगळे अतिशय त्रासलेले, भुकेनी व्याकुळलेले, त्यांच्या चेहऱ्या म्हणजे शरीरात त्राण नाही, अंगात शक्ती नाही, काही करायची इच्छा नाही. त्यांनी म्हटलं, "हे असं कसं झालं?" तर सगळे सांगतात, की "तुमच्यावरती रागावून आईनी आम्हाला अन्न दिलं नाही." आणि मग शंकर स्वतः तिच्या समोर जाऊन भिक्षापात्र समोर करतात आणि ओम भवती भिक्षाम देही म्हणतात. त्यावेळेला तिला काही ना काहीतरी त्यांच्या भिक्षेच्या झोळीत घालणं आवश्यक असतं. ही अन्नपूर्णा मी जी तुम्हाला आत्ता दाखवतेय आणि शंकर तिच्या समोर जे हात पसरून उभे आहेत, ही काशीच्या अन्नपूर्णा मंदिरातली अन्नपूर्णा आहे. हे लक्षात घ्या तुम्ही, की काशीला अन्नपूर्णेचं मंदिर आहे आणि तिच्याबद्दल हे बघा, ही अन्नपूर्णा हातामध्ये अतिशय सुंदर असा घट घेतलेला आहे आणि पुन्हा तिच्या हातात असलेला चमचा. चमचा हे अतिशय महत्वाचं असं अवजार विशेष करून भारतीयांनी निर्माण केलेलं आहे. ही जी आहे ही बदामी मधल्या शाकंभरी देवीची मूर्ती आहे. पार्वतीचीच एक प्रतिमा आहे आणि शाकंभरी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला तिच्या नवरात्रामध्ये विविध प्रकारची फळ, फळावळ आणि भाज्या यांच्यापासून त्या देवीची निर्मिती केलेली असते. आणि त्यानंतर आपल्याला कळतं की फूड सायन्स अँड न्यूट्रिशन इज नॉट अ व्हेरी मॉडर्न सब्जेक्ट ॲज फार ॲज इंडियन कॉन्टेक्स्ट इज कन्सर्न. Food science nutrition is a very ancient subject because we treat this particular process of nourishment as goddess. तुम्ही बघा, नित्यानंद करी वरा भयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयांचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षान देही कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. असं जेव्हा शंकराचार्य म्हणतात त्यावेळेला ते या अन्नपूर्णेकडे पुष्टी प्रक्रिया म्हणजे न्यूट्रिशन मला व्यवस्थित प्रमाणात मिळावं या करताची प्रार्थना करत असतात. आणि सर्वात शेवटला त्याचा जो मंत्र आहे, श्लोक आहे, तो असा आहे की कशासाठी आपण हे सगळं मागतो. तर अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. ज्ञान आणि वैराग्य, वैराग्य म्हणजे संन्यास घेणं असं नाही, तर निरीच्छ भावनेनी सर्व गोष्टी करण्याची जी एक विलक्षण शक्ती आहे ती मला प्राप्त व्हावी आणि कोणत्याही प्रकारचा लवलेश, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचा नाही, अशा मानसिक अवस्थेला वैराग्य असं म्हणतात. ते मला प्राप्त व्हावं. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. आणि ते ज्ञानातूनच प्राप्त होतं. ज्ञान आणि वैराग्य म्हणजे ज्ञानाची पुढची पायरी वैराग्याची आहे. याच्या करता ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीचे पार्वती. मला भिक्षा कशाला तू द्यायची आहेस, तर मला ज्ञानाचाही अवलंब करायचा आहे आणि त्याच्यातून वैराग्य प्राप्त करायचं आहे. या दोन्ही गोष्टींकरता मला शरीर पुष्ट असायला हवं. माझी बुद्धी
पुष्ट असायला हवी, तिला चालना मिळायला हवी. आणि या सगळ्या गोष्टी जर मला साध्य करायच्या असतील तर शरीर माध्यमम खलु धर्म साधनम, म्हणजे एक शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला हे साध्य करायचं आहे. हे ज्या वेळेला आपल्याला जाणीव होते त्यावेळेला आपल्याला फूड सायन्स अँड न्यूट्रिशन हे कशासाठी आवश्यक आहे आणि आपण अन्नपूर्णेची मूर्ती नववधूच्या हाती का सोपवतो, की कुटुंब गृहिणी म्हणून कुटुंबाची सगळी जबाबदारी, पुष्टी प्रक्रिया ही घरातल्या स्त्रीच्या हाती असते आणि तिने कसोशीनी पार पाडायची. घरी येणाऱ्या प्रत्येकाला चहा पाणी खाणं पिणं हे सगळं विचारायचं. यासाठी ती अन्नपूर्णेची प्रतिमा आपण नवविवाहितेला देतो. ती जाऊन आपल्या देवघरामध्ये त्या अन्नपूर्णेची प्रतिमा स्थापन करते आणि तिला, म्हणजे आमची आजी किंवा मी स्वतः सुद्धा रोज सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला चूल म्हणजे आता गॅसची शेगडी जेव्हा आम्ही पेटवतो त्यावेळेला तिला नमस्कार करून की आजच्या दिवसभरात जो कोणी येईल त्याला जेवू खाऊ घालून मी पुष्ट करून पाठवीन, यासाठी तुझी कृपा माझ्यावरती असावी, हा नमस्कार करून आणि मग आपण चूल पेटवतो. ही एक किती हृदय भाव म्हणजे कृती आहे, याची कल्पना आपल्याला अन्नपूर्णेच्या या सगळ्या स्वरूपावरनं येईल. मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की नागपूरचं जे रेशनिंग ऑफिस आहे ना, जिथे तुम्हाला रेशन कार्ड वगैरे बनवून दिलं जातं, त्या परिसरामध्ये अन्नपूर्णेचं एक अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि ते योग्य ठिकाणी आहे, कारण नागपूर हे भारताच्या मध्यभागी आहे आणि तिथल्या रेशनिंग ऑफिसमध्ये अन्नपूर्णेचं मंदिर आहे. आता त्याच्यानंतरची प्रक्रिया आहे ती म्हणजे सरस्वतीची. विद्यादायिनी आहे. ही जी तुम्ही मूर्ती बघता आहात तुमच्या स्क्रीनवर सध्या, ती जैन परंपरेतली सरस्वतीची मूर्ती आहे. तिच्या डाव्या वरच्या हातामध्ये ताडपत्री किंवा भुर्जपत्राची पोथी आहे आणि तिच्या खालच्या हातामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला दिसेलच, म्हणजे काही प्रश्नच नाही, अक्षमाला आहे आणि तिच्या हातात एक कलश पण आहे. हा ज्ञानाचा कलश आहे बरं का. आता ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये आपण अतिशय गफलत करत असतो. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. कौन बनेगा करोडपती मध्ये प्रश्नांची उत्तरं येणं म्हणजे आपल्याला खूप ज्ञान आहे अशातला भाग नाही. माहितीच्या आधारावर ज्ञानाची उत्पत्ती होत असते. 2 अधिक 2 हे 4 होतात हे आपल्याला शिकवल्यानंतर 2 मीटर कापड आणि 2 लिटर दूध यांची बेरीज होऊ शकत नाही हे आपल्याला माहीत असणं आणि त्याचा आपण योग्य तो वापर करणं, याला ज्ञान असं म्हणतात. तुम्हाला लक्षात येतंय का? कापड हे मीटरमध्ये मोजतात आणि दूध हे लिटरमध्ये मोजतात. म्हणजे दोघांची बेरीज काही आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे 2 मीटर कापड हे 2 मीटर कापडच राहील आणि 2 लिटर दूध हे 2 लिटर दूधच राहील. हे ज्या वेळेला आपण, म्हणजे वेन यू अप्लाय द इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव, दॅट टाइम यू आर युझिंग द नॉलेज. आणि ते करण्यासाठी आपल्याला सतत अभ्यास करायचा असतो. तो सतत अभ्यास कसा करायचा, तर अक्षमालेचा एक एक मणी, जसा आपण जपेच्या माळेचा मणी ओढत ओढत एकच गोष्ट एकच मंत्र पुन्हा पुन्हा म्हणतो, त्याप्रमाणे अक्षमालेचा वापर करून आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची असते. सचिन तेंडुलकरला विचारा नेट प्रॅक्टिसचं महत्व काय आहे, किंवा अमिताभ बच्चनला विचारा की रोज तो त्याच्या आवाजाकरता काय साधना करत असतो. अशा अनेक लोक आहेत. म्हणजे मी ही 2 उदाहरणं अगदी लक्षात येतील, प्रॉमिनंट आहेत, सतत आपल्या मनात येत असतात म्हणून, म्हणजे समोर असतात म्हणून मी सांगते. परंतु रोजच्या रोज एखादी गोष्ट करणे, ज्याला आपण सतत अभ्यास करतो, तो तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्याशिवाय काही ज्ञानाची उत्पत्ती होऊ शकत नाही,
हे सांगणारी ही सरस्वती आहे. आणि तिच्याबद्दल हे जे म्हणजे ब्रह्मदेवाच्या हातामध्ये असलेला कमंडलू हा जसा जलाने भरलेला असतो, तसा सरस्वतीच्या हातात भरलेला कमंडलू हा ज्ञानामृताने भरलेला असतो. ही पुन्हा एक सरस्वती आहे. हिच्या हातामध्ये तर छान वीणा पण आहे उजव्या हातामध्ये. आणि ही विद्यादायिनी आहे, कलाकामिनी आहे, कारण हिच्या उजव्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये, वरच्या हातामध्ये वीणा आहे. तुम्ही तिच्या डाव्या हातात खालच्या डाव्या हातामध्ये एक पुस्तकही बघत असाल आणि पाशही आहे आणि अक्षमाला पण आहे. ही कंबोडियामध्ये मला सापडली. ही मात्र विद्यादायिनी आहे, कारण उजव्या हातात वरच्या तिच्या पुस्तक आहे आणि अक्षमालाही आहे आणि दोन्ही हाताने ती वीणा वाजवते आहे. त्या दोन बाजूंना हंस आहेत. सरस्वतीच्या वाहन हे हंसाचं असतं. कुठल्याही परिस्थितीत मोर असू शकत नाही. याचं कारण आहे की ज्ञान संपादन केल्यानंतर आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय, श्रेयस काय आणि प्रेयस काय, म्हणजे दूध कोणतं आणि पाणी कोणतं, हे विलग करून योग्य ते उचलण्याची, निवडण्याची क्षमता निर्माण होते. आणि अशी क्षमता असलेलाच ज्ञानी असतो. ही पुन्हा एकदा एक अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, जिच्या शेजारी पुन्हा हंसच दिसेल तुम्हाला. ही विद्यादायिनी आहे. उजव्या हातामध्ये तिच्या पुस्तक आहे. वीणा पुस्तक धारिणी असं म्हटलेलं आहे प्रत्येक वेळेला तिचं वर्णन करताना. ही नृत्य सरस्वती आहे. हातामध्ये पुन्हा पुस्तक आहे. अनेक लोक त्याला चिपळ्या समजतात, परंतु या चिपळ्या नाहीत. आणि बघा, या सरस्वतीच्या हातामध्ये आणखीन भरपूर गोष्टी आहेत आणि ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात. तिच्या उजव्या हातामध्ये अगदी आधी दिसतोय तो तुम्हाला परशु दिसत असेल. आता परशु काय कामाचा? तर परशु तुकडे करण्याचं काम करतो. आणि ज्यावेळेला तुम्ही कुठली गोष्ट समजून घेत असता ना, त्यावेळेला ती तुकड्यांनी समजून घेत असता. कोणत्याही गोष्टीचं अनालिसिस जर करायचं असेल तर तुम्ही एक एक तुकडा घेता आणि त्यानंतर ती गोष्ट समजून घेत असता. त्यामुळे कुठेही तुम्हाला म्हणजे शंकराच्या हातातही परशु दिसला किंवा सरस्वतीच्या हातात परशु दिसला तर नक्की लक्षात घ्या की त्यांना सांगायचं आहे की दिस इज अ एबिलिटी टू अनालाइज और केपेबिलिटी टू अनालाइज. तर ते अनालिसिस करण्याची जी काही आपल्या मेंदूला सवय लागलेली असते, ती करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची ट्रेनिंगच आवश्यक असतो. आणि ते ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंग घेता त्यावेळेला तुमचा एनालिटिकल ब्रेन अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आणि ते या परशुचं काम करत असतं. त्यानंतर तिच्या एका हातामध्ये तुम्हाला पाश दिसेल, म्हणजे जिथे पुस्तक आहे त्याच्या खाली पाश आहे बघा, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या खाली तुम्हाला वीणा दिसेल. तर हा पाश कशासाठी हवा? तर ब्रेक असतो ना, प्रत्येक गोष्टीला एक ब्रेक हवा असतो. जर तुम्ही ब्रेक नसलेली गाडी चालवणार असाल ना, तर तुम्हाला कधीच वेगाने जाता येणार नाही. तुम्ही अतिशय डुगडुगी करत चालवाल ती. तर कारण असं आहे की आपल्याला तो एक म्हणजे कॉन्फिडन्सच नसतो की बा ती आपली गाडी आपल्याला हवी तेव्हा ती थांबेल. तर तुम्हाला जर वेगाने पुढे जायचं असेल ना, तर तुमचा ब्रेक अतिशय चांगला पाहिजे. आणि मग तो ब्रेक जसा असतो तसा एक्सेलरेटर पण असतो. त्याच्यामुळे अंकुशही पाहिजे आणि पाशही पाहिजे. पाश तुम्हाला ओढून धरतो आणि अंकुश तुम्हाला मोटिवेट करत असतो, प्रोत्साहन देत असतो. तर शिक्षणाची जी प्रक्रिया आहे की नाही, विद्या ग्रहण करण्याची, त्याच्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन पण पाहिजे, प्रोत्साहन पण पाहिजे आणि कुठेतरी एक नियंत्रण पण पाहिजे की ही गोष्ट इथपर्यंतच आता शिकायची आहे. याच्या नंतरचं जर काही शिकायचं असेल तर ते पुढच्या अभ्यासक्रमात असेल. तर हा जो ब्रेक लावायला पाहिजे, मनाला ब्रेक लावावा लागतो प्रत्येक वेळेला. इथे तिथे बावरणारं मन अभ्यास करत असताना तुम्हाला एकाग्र करावं लागतं एका विशिष्ट विषयावरती. हे सगळं करण्यासाठी म्हणून तुम्हाला पाशाची आवश्यकता असते आणि तो पाश इथे दिसतोय.
ही परत मी जैन मंदिरातलीच एक मूर्ती आहे. तिच्याही हातामध्ये बघा पाश, अंकुश, अक्षमाला आणि विविध प्रकारची आयुध त्यांनी दिलेली आहेत. आणि हंस तुम्हाला तिच्या पायाशी दिसतच असेल आणि कमंडलूमध्ये ज्ञान आहे. आता ही पुन्हा एक होयसाळ शैलीतली आहे मूर्ती. पुन्हा नृत्य सरस्वतीच आहे. पुन्हा एकदा तुम्हाला त्यामध्ये जेवढं काही मी वर्णन केलंय पण ते अतिशय सौंदर्य पूर्ण अशा पद्धतीने. आणि तुम्ही फक्त एकच बघा की तिचे पहिले 2 हात म्हणजे मुख्य 2 हात कशा पद्धतीने वीणा हे तंतुवाद्य वाजवता आहेत. तिच्या हाताचे मॅनिक्युअर केलं असावं आणि तिचा जो कोण सोनार आहे त्यांनी तिचे अलंकार किती मनापासून बनवलेले आहेत ते तुम्ही जरा शांतपणे बघा. हे दाखवत असताना मला तुम्हाला एक अतिशय सुंदर अशी कलाकामिनी दाखवायची आहे. आणि ती कलाकामिनी आहे ही चंदेल शैलीतली मूर्ती आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी हंस दिसणार नाही तर तन्मय होऊन तिच्या पायाशी लीन झालेले असे हरिण दिसतील. आणि मग आपल्याकडे एक अजून एक खूप सुंदर आहे. ही तर चक्क ती म्हणजे ती तार जी आहे ना ती लावते आणि तो येणारा जो नाद आहे तो ती ऐकण्याचा प्रयत्न करते बघा. आणि तिच्या कपाळावरती ती किती म्हणजे एकाग्रतेने ऐकते की तिच्या कपाळावरती एक आठी पण. आता वीणा का बरं? बाकी कोणत्याही देवीच्या हाती तुम्हाला वीणा दिसणार नाही. वीणा हे एक तंतुवाद्य आहे, अतिशय प्राचीन आहे. असं म्हणतात की रावणाने स्वतःच्या शिरा वापरून एक रुद्रवीणा तयार केली होती. हे जे तंतुवाद्य आहे ना याला तुम्हाला ट्यून करावं लागतं. मी इंग्रजी शब्द मुद्दाम वापरते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ट्यून हा शब्द की माझं त्याचं ट्यूनिंग चांगलं जमतं. तर गुरु आणि शिष्याचं ट्यूनिंग चांगलं असलं की विद्या शिकण्याची का कला शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय चांगली होते असं म्हणतात. आणि जोवर ते ते तंतुवाद्य तुम्ही ट्यून नाही करत की नाही तोपर्यंत ते वाजतच नाही. तर तुम्हाला मन म्हणजे एक तारता किंवा एक तानता आणणं आवश्यक आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. मग तुम्हाला विद्या शिकायची असेल किंवा कला शिकायची असेल तर. आणि हे सगळं शिकून शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला ध्यान धारणा व्यवस्थित करता येणार आहे. कारण तुम्हाला मन एकाग्र करण्याची कला आणि ध्यान करण्याची विद्या आलेली आहे. त्यामुळे ही योग सरस्वती अतिशय महत्वाची आहे. आता आपल्याकडे एक फार महत्वाचं सुभाषित आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशु पुच्छ विषाणहीनः. त्याच्या पुढचंही आहे परंतु हे आपल्यासाठी महत्वाचं आहे की जर तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर साहित्य संगीत कला ह्या तीनही गोष्टी एकत्रितपणे यायला हव्यात. तुम्हाला वाणी चांगली असावी लागते. तुम्ही बहुश्रुत असावे लागतात. तुम्हाला विविध प्रकारच्या विषयांमध्ये गती असावी लागते. शब्दांची निवड आणि कल्पना अभिव्यक्ती करण्यासाठी लागणारं कौशल्य असावं लागतं. हे सगळं वाणी तुम्हाला देते आणि त्यातूनच साहित्याची निर्मिती होते. संगीत हे निसर्गात असतं त्याचप्रमाणे ते माणसाच्या मनातही असतं. कला संगीत हे शिकत असता किंवा ह्याचा जेव्हा तुम्ही अध्ययन करत असता ज्यावेळेला तुम्ही याचा वापर समाजात आपल्या जीवनात करत असता त्यावेळेला तुम्हाला एक ट्रँक्विलिटी येत असते. ट्रँक्विलिटी याचा अर्थ मनात मध्ये जी चलबिचल असते जो उद्वेग असतो तो सगळा दूर होऊन मन शांत स्थिरचित्त होतं आणि ते अतिशय महत्वाचं आहे. जेलमध्ये जे जेलर आहेत जेल इन्चार्ज
डॉक्टर भूषण उपाध्याय त्यांनी अत्यंत खुंखार, आम्ही हा विदर्भातला शब्द आहे, हिंदीमधनं आलेला आहे, परंतु अत्यंत हिंस्त्र किंवा ज्याला आपण बेडर अशा सगळ्या कैद्यांना ज्या वेळेला कलेत काही ना काहीतरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यावेळेला त्यांच्या वागण्यामध्ये अत्यंत सकारात्मकता आली आणि त्यांचा तो जो आग्यावेताळपणा होता किंवा क्षणोक्षणी त्यांना येणारा राग आहे किंवा ते हिंस्र जे व्हायचे, ह्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी नियंत्रण मिळवलं आणि त्यांचा तो पेपर अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर तुम्हाला पशुरूप किंवा पशुप्रमाणे वागायचं नसेल, सुसंस्कृत वागायचं असेल, तर ही सरस्वतीची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला प्रसन्न करून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपण 3ऱ्या वर्षीपासून मूल लहानाचं मोठं झालं की 3ऱ्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी म्हणजे सप्तमीच्या दिवशी सरस्वतीची पूजा करायला करतो. त्या दिवशी सरस्वती आवाहन असतं. दसऱ्याच्या 2 दिवस आधी आश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वती आवाहन केलं जातं. सप्तमी का? तर 7 सूर आहेत, 7 रंग आहेत आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला 7च्या ह्याच्यामध्ये सापडतात, 7 अंकाशी निगडीत सापडतात. त्या सगळ्या म्हणजे सरस्वतीची आराधना. आणि सप्तमीला सरस्वतीचं आवाहन करायचं आणि दसऱ्याच्या दिवशी 3 वर्ष पूर्ण झालेल्या मुलाच्या आणि मुलीच्या हाती लेखणी आणि पाटी देऊन सरस्वतीचं पूजन करून अक्षर ओळख करून द्यायची. हे 16 संस्कारांपैकी हा 5वा किंवा 6वा संस्कार आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की 3ऱ्या वर्षीपासून बाळाला लिहिता आणि वाचता यायला हवं आणि ते आईनी करून द्यायचंय. आईच्या मांडीवरती बाळानी बसायचंय आणि आई त्याची पहिली गुरु होते आणि ती सरस्वती पूजा करून अक्षर ओळख करून देते. त्यासाठी आईला सुद्धा शिक्षित होणं आवश्यक आहे. तर ही प्रक्रिया म्हणजे अध्ययन प्रक्रिया. ही वयाच्या 3ऱ्या वर्षी सुरू झाली की ती अखंडपणे जीवाच्या अंतापर्यंत चालूच राहिली पाहिजे. तरच तुमचं आयुष्य हे समृद्ध होतं. आता यानंतरची प्रक्रिया आहे ती म्हणजे ज्ञान प्रसूनांबिका गौरी प्रक्रिया. आता गौरी जेव्हा आम्हाला शिकवलं गेलं त्यावेळेला आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं की गोधासनात भवेत गौरी. ज्या पार्वतीचं वाहन गोधा म्हणजे घोरपड असतं त्या पार्वतीला गौरी असं म्हणतात. दक्षिण भारतामध्ये तिला ज्ञान प्रसूनांबिका असंही नाव आहे. प्रसून म्हणजे पुष्प, ज्ञान पुष्पाची आई. कारण झाड वाढून ते एका विशिष्ट विकास प्रक्रियेपर्यंत पोचल्यानंतरच त्याला फूल येतं. झाडाने फूल धरलं याचा अर्थ ते झाड रुजलं, वाढलं आणि बहरलं. तर ते ज्ञानपुष्पाचं जे फूल आहे ते देणारी आई म्हणून. मग आता मी तुम्हाला माहिती आणि ज्ञान याच्यातला फरक करून सांगितला. हा जो फोटो आहे ना, हे माझी मैत्रीण आहे साहेली पालंडे दातार. तिने काढलेला फोटो आहे. हा महाराष्ट्रातला आहे आणि तुम्हाला मुद्दाम त्या घोरपडीला दाखवण्यासाठी म्हणून हा क्लोजअपही तिच्याच कडून मी घेतलेला आहे. तुम्हाला घोरपड दिसत नसेल तर लाल रंगाच्या जास्वंद आणि जास्वंद वाहिलेली जी काही पांढऱ्या रंगाचा कपाळावरती टिळा लावलेलं जे काही प्राणी तुम्हाला दिसतोय तो म्हणजे ती घोरपड आहे आणि ती मी अधिक तुम्हाला मोठी करून दाखवण्याचा प्रयत्न करते. पार्वतीच्या पायाजवळ ती घोरपड आहे. पाल नव्हे, ही घोरपड आहे. घोरपडीचं वैशिष्ट्य काय तर ती कुठेही
जर गेली तर ती घट्ट पकडून ठेवते. तानाजी मालुसरेंची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांची यशवंती घोरपड इतकी घट्ट धरून ठेवायची की त्याच्यानी किमान 5 मावळे तरी वरती चढून जाऊ शकायचे. याही मूर्तीमध्ये उमा महेश्वर नाही, गौरी हर, कारण गौरी आहे आणि तिच्या पायाशी ते डायनासॉर सारखी घोरपड पण त्यांनी ठेवलेली आहे. इकडे बघा, इकडे पण तुम्हाला ती घोरपड दिसेल आणि तिच्या हातामध्ये इथे तुम्हाला आरसा पण दिसतोय. आता आरसा आणि घोरपड या ज्या 2 गोष्टी आहेत या तुम्हाला ज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. घोरपड आपलं आसन घट्ट धरून ठेवते. तसंच एखाद्या विषयावरची घट्ट पकड धरून ठेवायची असते, तरच तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आणि ज्ञान हे तुम्हाला आरसा दाखवत असते. याचा अर्थ असा की तुम्हाला ते प्रतिबिंब या सगळ्या चराचर सृष्टीचं ज्ञानातून कळत असतं. चराचर सृष्टी कशी चालते हे कळणं म्हणजे त्या ज्ञानाचं प्रतिबिंब पडणं. काय आहे, आपल्याकडे कुठलीही शास्त्र घ्या, कुठलाही शास्त्रीय ग्रंथ म्हणजे भारतामध्ये लिहिलेला प्राचीन काळचा असं म्हणते मी, कुठलंही गूढ ज्ञान जर तुम्हाला सांगायचं असेल ना, तर ते ईश्वर पार्वती संवादे असं सुरू होतं. म्हणजे पार्वती शंकराला प्रश्न विचारते आणि शंकर त्या पार्वतीच्या शंकांचं निरसन करत असतात. ते एक एक प्रश्न ती विचारत जाते आणि ते त्या प्रश्नाचं उत्तर देत असतात. त्या प्रश्नोत्तरालाच आपण विविध प्रकारची पुराणं मानतो किंवा विविध प्रकारचे शास्त्र ग्रंथ मानतो. कारण सांगते मी तुम्हाला की ज्ञान हे अतिशय प्रखर आहे. नुसतंच प्रखर नाही तर ते डोळे दिपवणार आहे. त्यामुळे शंकराला सूर्य म्हटलेलं आहे आणि पार्वती ही चंद्र आहे. ही ज्या वेळेला उपमा वापरली जाते त्यावेळेला निश्चितपणे प्रखर, डोळे दिपवणारं, अत्यंत तेजस्वी, प्रचंड, दाहक असं ज्ञान शंकराकडनं येत असताना पार्वती ते आपल्याकडे आधी घेते, ते सौम्य करते आणि त्यानंतर ते आपल्यापर्यंत पोचवते. ज्याप्रमाणे चंद्र हा सूर्याचा प्रकाश ग्रहण करून शीतल करून रात्री करता आपल्याला उपलब्ध करून देतो, त्याप्रमाणे पार्वती ते सगळं ज्ञान शीतल करून आपल्याला पचेल असं शिजवून ते आपल्यापर्यंत पोचवत असते. म्हणून तिला म्हणतात ज्ञान प्रसूनांबिका. शंकराचं एक अत्यंत महत्वाचं मंदिर म्हणजे श्रीकालहस्ती. त्या ठिकाणी वायुतत्वात शंकराची आराधना केली जाते आणि तिथे असलेल्या शंकराचं नाव आहे ज्ञान दक्षिणामूर्ती. तो वायुतत्वात आहे आणि त्याच्या पार्वतीचं नाव ज्ञान प्रसूनांबिका आहे. तिथे शंकर आणि पार्वती यांचा विवाह कधीही करत नाहीत. तिथे शंकर गुरु स्वरूपात असतो आणि पार्वती ही शिष्य स्वरूपात असते. सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या ज्या वेळेला हातामध्ये आरसा असलेली त्याच्या मांडीवरती बसून शिकणारी अशी आपल्याला पार्वती दिसते, त्यावेळी ती गौरी असते आणि तिच्या शेजारी बसलेला जो आहे तो हर असतो. लग्नाच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेला वर्धावा होतो, वर्धाव्याला मुलगा जातो आणि मारुतीला जाऊन मी ब्रह्मचर्य सोडतो आहे असं सांगतो, त्यावेळेला मुलीला गौरी हर पूजण्याची प्रथा आहे. गौरी हर का पूजायचा, त्यातली गौरी महत्वाची, कारण ज्या प्रकारे तिचं वाहन घोरपड हे एखादी गोष्ट घट्ट पकडून ठेवतो, तशी पकड मुलीला आता संसारावरती ठेवायची आहे. हे सांगण्यासाठी, हे तिच्या मनात बिंबवण्यासाठी म्हणून गौरी हराचं पूजन तिने करावं असं सांगितलं जातं. हे या फक्त म्हणजे रूढी किंवा परंपरा नाही, त्या मागचं उद्दिष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे.
कारण भारतामध्ये कुटुंब परंपरा आहे, कुटुंब व्यवस्था ही सर्वात महत्वाची मानण्यात आलेली आहे. आणि त्यात जेव्हा एखादी मुलगी गृहिणी म्हणून प्रवेश करणार आहे, तर संसारामध्ये तिचं स्थान हे किती महत्वाचं आहे हे सांगणारी ही प्रथा आहे गौरी हराचं पूजन. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मान ठोकायची आहे किंवा एखाद्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे किंवा घट्ट पकडून ठेवायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला गौरी ही महत्वाची आहे. या ठिकाणी तिला तिच्या हातात आरसा आहे बघा, दिसतोय का? आणि तो किती प्रेमाने तिला सगळं समजावून सांगतोय. इथेही पार्वतीच्या हाती आरसा आहे आणि तो आरसा हा कॉन्व्हेक्स लेन्सचा आरसा आहे, म्हणजे बहिर्गोल आहे. आणि त्यामध्ये शंकर भगवान म्हणजे शंकराचं प्रतिबिंब दिसावं अशा पद्धतीने तिने तो ठेवलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की प्रज्ञानाचं प्रतिबिंब ती आपल्याला दाखवत असते. इकडेही बघा, खाली तुम्हाला घोरपड दिसेल. आणि म्हणून हे गौरी हर आहे. खूपशा गोष्टी, खूपशा आयुध यातली तुटलेली आहेत, परंतु एकूण मूर्ती अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी तर ती हातामध्ये आरसा घेऊन उभीच आहे. या एका बाजूला गणपती आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्तिकेय आहे. आणि अतिशय सुंदर अशी ही पार्वतीची मूर्ती आहे, पण ती गौरी आहे. आणि याही ठिकाणी गौरीच असल्याचं दिसतंय. तर ज्ञानाचं ग्रहण करणं आणि प्रसारण करणं ही प्रक्रिया ज्यावेळेला आपण अपेक्षित ठेवतो, त्यावेळेला आपण गौरी या प्रक्रियेत या देवतेचं आवाहन करत असतो. इकडे बघा, हातामध्ये व्यवस्थित आरसा आणि अतिशय प्रेमाने समजावून सांगणारे. हा इथे रोमॅन्स नाही आहे बरं. हा उमा महेश्वर नव्हे, हे गौरी हर आहेत. मग आता त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणजे लक्ष्मी. कारण तुम्हाला ज्ञान मिळालं, तुम्हाला विद्या मिळाली, तुम्हाला कला मिळाली, तुम्हाला ज्ञान मिळालं, आणि मग आता तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहात, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं भरण पोषण करायचं आहे. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर समाजाचीही काही प्रमाणात जबाबदारी उचलायची आहे. आणि हे करत असताना तुम्हाला लक्ष्मी या देवतेची प्रकर्षाने आठवण होत असते. कारण आपण सगळी सोंग आणू शकतो, पण पैशाचं सोंग, संपन्नतेचं सोंग काही आणू शकत नाही. ही जी हा जो हे जे शिक्का दिसतोय तुम्हाला किंवा हे जे नाणं दिसतंय, हे ॲझेलिस नावाच्या एका इंडो बॅक्ट्रियन राजानी इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये टंकलेलं आहे. आणि आजतागायत तुम्हाला लक्ष्मी ही अशाच प्रकारात दिसते. ही भारूडची लक्ष्मी आहे. पुन्हा एकदा 2 कमळांवरती हत्ती उभे आहेत आणि ते कमळावरतीच उभ्या असलेल्या लक्ष्मीवरती जलाभिषेक करतायत. ही सांचीच्या स्तूपावरच्या बाहेरचं जे तोरण आहे, जे शृंग काळातलं आहे, इथली लक्ष्मी आहे. म्हणजे हे मी तुम्हाला 2 बौद्ध परंपरेत ज्या प्रकारे लक्ष्मीचं चित्रण केलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं. हे ज्या ठिकाणी श्री चामुंडराय करवियले हे बाहुबली श्रवण बेळगोळचं जे शिल्प आहे, इथली ही लक्ष्मी आहे. म्हणजे ही जैनांनी देखील ही अशीच कल्पिली आहे आणि ही आपल्या कोल्हापूरची आहे. एकूण बौद्ध असोत, जैन असोत किंवा हिंदू असोत, खरं तर हे 3 वेगवेगळे मतं आहेत. यांना धर्म म्हणण्याला माझी तरी मान्यता नाही आणि मी ते मानतही नाही. तर ह्या 3ही परंपरांमध्ये अभिषेक लक्ष्मी म्हणजे 2 बाजूंना 2 हत्ती, त्यांच्या सोंडेमध्ये कलश आणि त्यातून पडणारा पाणी झेलणारी किंवा जिच्यावरती अभिषेक होतो आहे, अशी लक्ष्मीची मूर्ती आपण ठिकठिकाणी बघत असतो. कंबोडियाला आपण गेलात तर बंटेश्राय नावाची जी जागा आहे, तिथेही तुम्हाला ही अभिषेक लक्ष्मी अशीच दिसेल. ही एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी लक्ष्मी आहे. आणि ह्या लक्ष्मीला बघितल्यानंतरच तुम्हाला मी जे काय म्हणते आहे ते कळेल. तिच्या हातामध्ये निधीशृंग आहे. निधीशृंग याचा अर्थ आपला चनाजोर गरम किंवा असा शंकू तयार केला जातो कागदाचा आणि त्याच्यामध्ये एक खालची बाजू अतिशय निमुळती असते आणि वरचा भाग अतिशय मोठा असतो. अशा प्रकारचं शिंगासारखं दिसणारं आणि त्याच्यामधून ओसंडून वाहणारं धन धान्य, विविध प्रकारचे धातू अलंकार
रत्न माणकं, असं फुलं फळावळ अशी सगळी त्या निधीशृंगामध्ये ठेवलेली असतात आणि ती ओसंडून वाहत असतात. आणि हे मुबलकता, संपन्नता, सुबकता, या सगळ्याचं, संपदा या सगळ्याचं प्रतीक आहे. ते लक्ष्मीच्या हातात असतं नेहमी. आणि ज्या वेळेला आपल्याकडे साखरपुडा केला जातो त्यावेळेला आता आता खूपच डेकोरेटिव्ह काय काय तरी देतात, पण पूर्वीच्या काळी साखरपुडा म्हणजे असाच तो साखरेचा पुडा, त्याचा एक बाजू निमुळती असायची आणि दुसरी बाजू अतिशय मोठी असायची, अशी दिली जायची. आणि नवीन येणारी जी सून आहे, साखरपुड्याला हे वांगनिश्चय म्हणतात, तर वांगनिश्चय केला जायचा. तर तू आमच्या घरची गृहलक्ष्मी म्हणून येणार आहे आणि तुला आम्ही प्रत्येक संधी ही तुझ्या विकासासाठी जी आवश्यक आहे ती देणार आहोत. कारण तुझ्या हाती आम्ही अगदी छोटंसं काहीतरी देतो आहोत, ते म्हणजे ते निमुळतं टोक, आणि तुला भरपूर वाव देणार आहोत की जे ते तू मोठं करू शकशील. अशा प्रकारचा तो साखरपुडा हे निधीशृंगाचं प्रतीक म्हणून आपण तिच्या हाती देतो. आता हे विकासाचं प्रतीक कसं आहे, तर आपण ज्यावेळेला श्रीसुक्ताचा अभ्यास करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक वाक्य येतं, आप सृजंतु स्निग्धानी. पाण्यापासून आम्हाला तूप तयार करता यायला पाहिजे आणि मग आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची त्याच्याकरता संसाधनं पण उपलब्ध असायला पाहिजेत. एकूण व्यक्तीला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सुख सोयी सुविधा आणि मानातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे देवी लक्ष्मीच्या स्वरूपात आपण अपेक्षित ठेवत असतो. त्यावेळेला आपण तिला म्हणतो ऋणरोग मनस्ताप. पहा, ऋणरोग मनस्ताप नश्यंतु मम सर्वदा. आपण तिला दीर्घायुष्य मागितलंय, आपण तिला आरोग्यपूर्ण आयुष्य मागितलंय, आपण तिला धन मागितलं, धान्य मागितलं, माणसं मागितली, घोडे मागितले, हत्ती मागितले, आणि काय नाही मागितलं. आता घोडे हत्ती कशाला हवे, तर आज आपण घरामध्ये जशी माझ्याकडे 2 व्हीलर असली की 4 व्हीलर असावी. जनरली आपण म्हणत नाही की मला दोन 2 व्हीलर आहेत तर मला आता 3 व्हीलर पाहिजे. कारण असं आहे की 3 व्हीलर म्हणजे ऑटो रिक्षा, परंतु 2 व्हीलर नंतर आपण एकदम 4 व्हीलरच घरी असावी असं म्हणतो. त्या काळी घोडा असला की हत्ती असावा घरी, अशी अपेक्षा असायची. तर सांगण्याचं तात्पर्य असं की आपण तिला आयुष्य सुखी होण्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मागत असतो. आणि नुसतं तेवढंच नाही, तर तिला असं पण म्हणत असतो की तू मला फक्त चणेच नको देऊ, तर ते चणे चावून पचवण्याची ताकद आणि दातही दे. आता अनेकदा आपण म्हणतो की बा जेव्हा करण्याची म्हणजे पचवण्याची ताकद होती तेव्हा इतकी परिस्थिती हलाखीची होती की 2 पोळ्या सकाळी 2 पोळ्या संध्याकाळी मिळाल्या तरी खूप झालं. आणि जोपर्यंत मी व्यवस्थित भरपेट खाऊ लागलो तोपर्यंत मला डायबिटीस झाला, मग बीपी झाला, आणि आता तर म्हणे कोलायटिसच झालाय, त्याच्यामुळे थोडं थोडंच खावं लागतं. तर दात आहेत तर चणे आहेत आणि चणे आहेत तर दात नाही, अशी परिस्थिती नको. दात आणि चणे दोन्ही पाहिजे असं आपण तिला मागितलेलं आहे. याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्याची क्वालिटी, आज आपण म्हणतो ना की क्वालिटी ऑफ लाईफ इज टू बी इन्क्रीज्ड. माझा एक रिसर्च पेपर असा आहे की युनायटेड नेशन्सनी डेव्हलपमेंट गोल्स जे आपल्यासाठी 2030 पर्यंतचे साध्य करायला सांगितलेले आहेत किंवा ठरवलेले आहेत संपूर्ण जगासाठी, त्यामध्ये 17 गोल आहेत आणि त्यातले 13 गोल आपल्याला निश्चितपणे श्री सूक्तामध्ये सापडतात. आणि श्री सूक्तात आपण आध्यात्मिक प्रगती व्हावी याबद्दल देखील तिच्याकडे मागणी मागतो आहोत. श्री सूक्ताची मागणी जी आहे त्याच्यामध्ये शारीरिक सुख पाहिजे, मानसिक स्थैर्य आणि शांतता पाहिजे, आध्यात्मिक उन्नती पाहिजे, आणि या सगळ्यातून माझ्या आयुष्यामध्ये चारित्र्य संपन्नता यावी, शांतता लाभावी, माझं परस्परांशी म्हणजे माझं आणि इतरांशी असलेलं माझं नातं दृढ व्हावं, स्नेह त्यात निर्माण व्हावा, या सगळ्या गोष्टी आपण मागितल्या आहेत. आणि त्यातून व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाची प्रक्रियाच मान्य केलेली आहे. एकच उदाहरण देते. गंधद्वाराम दुराधर्षाम नित्यपुष्टाम करिषिणीम असं लक्ष्मीचं वर्णन केलं जातं. ही गंधद्वार आहे. गंधद्वारा ही पृथ्वी पण असते, कारण गंध हा पृथ्वीचा गुण आहे. आणि कुठल्याही झाड असेल तर ते बहरतं केव्हा, त्याला सुवास कधी येतो,
तर ते एका विशिष्ट पातळीचा विकास साधल्यानंतर येतो. कुठलीही गोष्ट वेन यू कीप ऑन ऍडिंग व्हॅल्यू टू इट, इट हॅज अ ॲरोमॅटिक एक्झिस्टन्स. उदाहरणार्थ नुसता रवा ठेवलेला असेल तर त्यात आपल्याला काहीही गम्य नसतं, पण तो रवा जेव्हा आई भाजायला लागते ना, तेव्हा त्याचा दरवळ अगदी फाटकापर्यंत ऐकू येतो. मग त्याच्यामध्ये आई साजूक तूप घालते, तर त्या मग आपल्याला कळतं की आज आपल्या घरी शिरा आहे किंवा रव्याचे लाडू भाजले जात आहेत. मग त्याच्यामध्ये घातली जाते विलायची आणि जायफळाची पूड, साखर, आणि हे सगळं जेव्हा घालून जेव्हा ते लाडू किंवा शिरा आपल्या समोर ठेवला जातो, तेव्हा त्याचा दरवळ हा अत्यधिक असतो, अत्युत्कृष्ट असतो. आणि याचा अर्थ असा की आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करत गेलेलो आहे. साध्या रव्याला तुम्ही हात पण लावणार नाही आणि शिरा एका क्षणात गट्टम करून दुसऱ्यांदा मागण्यासाठी आपला हात पुढे झालेला असतो. तर व्हॅल्यू ऍडेड आयुष्य असावं यासाठी लक्ष्मीची आराधना केली जाते. फक्त पैसा असावा असं नाही. पैशासाठी, पैसा हा त्यातलं एक माध्यम आहे, पण आपला गोल काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, तर क्वालिटी ऑफ लाईफ असावं. याच्यासाठी लक्ष्मी पाहिजे आपल्याला, आणि ते देखील एक विकासाची प्रक्रिया आहे. आपण एका क्षणात श्रीमंत होत नाही, तर आपल्याला मेहनत करून ती श्रीमंती आणावी लागते आणि ती अंगी बाणवावी लागते आणि ती आपल्याला धारण करण्यासाठीची देखील कुवत निर्माण करावी लागते. तुम्हाला उदाहरण द्यायचं तर पहिला जो कौन बनेगा करोडपती मधला करोडपती होता, त्याचा मोतीहारीचा एक माणूस होता. त्याची आज अवस्था बघा काय आहे. त्याला 1 करोड रुपये मिळाले, पण आजही तो विविध प्रकारच्या व्यसनांमध्ये आणि तेवढाच तसाच दारिद्र्यात खितपत पडलाय. त्याच्यामुळे लक्ष्मी धारण करण्यासाठीची पात्रता ही देखील आपल्यामध्ये निर्माण व्हावी लागते. त्यानंतरची प्रक्रिया आहे ती कामाक्षी. अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. हे आयुष्य जे आहे, हे आयुष्य आपल्याला एन्जॉय करण्यासाठी दिलेलं आहे आणि 5 प्रकारच्या सेन्सेसनी, संवेदनातून आपण हे एन्जॉय करत असतो. स्पर्श, गंध, रस, स्वर आणि स्पर्श, रस, गंध हे 5 जे आपले सेन्सेस आहेत. आणि दृश्य, एखादा चांगलं दृश्य आहे त्याच्यानी आपल्याला आनंद होतो, एखादा सुंदर वास आहे त्यांनी आपल्याला आनंद होतो, एखादा स्वर कानी आला आनंद होतो, मऊ मुलायम स्पर्श आहे त्यांनी आनंद होतो. हे विविध प्रकारच्या एन्जॉयमेंट करता ते कसं केलं पाहिजे हे सांगण्याची जी एक प्रक्रिया आहे ती म्हणजे कामाक्षी. मी हिचं मुद्दाम चित्र घेतलंय कारण की काय तिथली बिना सजवलेली मूर्ती काही मला सापडली नाही. तुम्ही बघाल तिच्या एका हाती ऊस आहे. ऊस तुम्हाला 2 ठिकाणी सापडतो. पहिला आहे तो म्हणजे कामदेवाच्या हाती ऊस सापडतो, कारण त्याचं इक्षुदंडच आहे आणि त्याचाच त्यांनी धनुष्य बनवलेला आहे. आणि दुसरा आहे ते कामाक्षीच्या हाती आहे. गोड प्रक्रिया आहे. रस निर्मिती होते ऊसातून. त्याच्यामुळे रस जो आहे जीवनातला तो कसा एन्जॉय करायचा हे तिने हातात धरून दाखवलाय. पोपट आहे तिच्या हाती आणि तो पोपट बसून तिच्याशी मस्त पूजन करतोय, म्हणजे शब्द आहेत. हातामध्ये कमल पुष्प आहे. कमलाचं म्हणजे किंवा ती स्वतः म्हणजे हे जे कमल पुष्प तिने धरलेलं आहे त्याला एक मंद सुवास आहे. निर्मितीची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर तिचं स्वतःचं रूप इतकं सुंदर आहे की तिला दुसऱ्या कुठल्याही सौंदर्याची आवश्यकता नाहीये. आणि हे सगळं करत असताना परत पाश आणि अंकुश या 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेच. म्हणजे तुम्ही एन्जॉय करण्यासाठी पण मोटिवेशन लागतं, पण त्यालाही कुठेतरी एक निर्बंध असावे लागतात. अमर्यादपणे तुम्ही कुठलीही गोष्ट एन्जॉय करणं हे अति कुठेही केलं तरी ते पापच आहे. त्यामुळे अति सर्वत्र वर्जयेत असं आपले पूर्वज सांगून गेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला कामाक्षीच्या हाती नेहमीच पाश आणि अंकुश तर दिसतील आणि तिच्या हातात विविध प्रकारच्या 5 सेन्सरी ऑर्गन्स आणि 5 सेन्सेस नी एन्जॉय करायचं आयुष्य हे आपल्याला प्रकर्षाने दिसेल. की बघा पुन्हा एकदा तिच्या हाती पोपट आहेच, ही कुठल्याही प्रकारे रती नाही, ही कामाक्षी आहे.
कामाक्षीचा आणखीन एक मूर्ती, पाश अंकुश, कमलपुष्प आणि हातामध्ये पोपट आहे आणि एका हातामध्ये ऊस आहे. तर व्यक्तिगत प्रकारे जो आपण उपभोग घेतो आणि तुष्टी प्रक्रिया जी आहे, स्वतःचं समाधान करून घेतो, ही प्रक्रिया ही कामाक्षीच्या मार्फत दिसते. आणि ही कामाक्षी सर्वात महत्वाची आहे, कारण तिच्या एका बाजूला सरस्वती आहे आणि एका बाजूला लक्ष्मी आहे. म्हणजे विद्या, कला आणि संपत्ती या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन आपण कामाक्षी देवीचं विचार करू शकतो. यानंतर मात्र आपण जातो ते लयाकडे, कारण कशाची उत्पत्ती झाली की तिचा लय होणं आवश्यक आहे. आता बघा, ही जी काही काली दाखवण्यात आलेली आहे, तिच्या हाती हे रुंडमाला आहे. रुंडमाला तर तिने घातलेल्याच आहे, नरमुंड आहे, त्रिशूल आहे आणि ती एकूणच विविध प्रकारची शस्त्र अस्त्र घेऊन तिच्या शेजारी तिचे गण आणि दूत बघा कसे आहेत. हे सगळं बघितल्यानंतर भयावह तर आहेच. ती तीक्ष्ण दंष्ट्र आहे बरं का. त्यामुळे तिचे दंष्ट्र म्हणजे दात तुम्हाला दिसतील, ते बाहेर आले आहेत. आपण पूर्वी जसे मुरमुऱ्याचे दात लावून एकमेकांना घाबरवायचं, तशी ती आपल्याला घाबरवते असं वाटतं. पुन्हा नरमुंडांची माळा तिने घातलेली आहे आणि ती नाचते, कारण की ती जी येते ना, ती सर्व प्रकारे विध्वंस करतच येते. या ठिकाणी बघा, तिची जी जीभ बाहेर निघालेली आहे ती आपल्याला सर्पाच्या जिभेची आठवण करून देते. सर्प हा ज्या वेळेला समोर जात असतो त्यावेळेला त्याची जीभ अशी बाहेर निघत असते आणि त्यांनी तो सर्व संवेदना ग्रहण करत असतो. अनेकदा असं म्हटलं जातं की बा शिवामधलं इकार काढून टाकला तर त्याचा शव होतो. पण या ठिकाणी आपल्याला शिवाच्या शरीरावरती नाचणारी काली दिसते आणि ती हेच सांगत असते की सुक्याबरोबर ओलंही जळतं. जर मी काही वाईट ध्वस्त करणार असेल तर मी चांगलंही ध्वस्त करणारच आहे. प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला शेवट हा असतोच. शंकराला नसतो, पण शिव ह्याचा अर्थ आपल्याला मांगल्यकारक असं घ्यायचा आहे. तर कुठलाही मंगल प्रसंग संपणार आहे, कुठलाही वाईट प्रसंगही संपणारच आहे. तिच्या हातात जे नरमुंड आहे ना, ते ताजं कापलेलं असतं. या ठिकाणी नाही, परंतु अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तिचं जे खप्पर आहे, म्हणजे हातामध्ये जे दानपात्र किंवा भिक्षापात्र आहे, ते खापराचं आहे आणि ते खापराचं पात्र ते खाली त्या ताज्या कापलेल्या नरमुंडातून खाली पडणाऱ्या रक्ताचे थेंब गोळा करत असतं. याचा अर्थ असा की ही एक सतत घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण ही उक्ती ऐकली असेल की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तर ही जी उक्ती आहे की सतत कोणी ना कोणी कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी नष्ट होत आहे, ध्वस्त होत आहे आणि ते आपल्याला कळत नाही, पण ती प्रक्रिया सतत चालू आहे. म्हणून तिच्या गळ्यामध्ये नरमुंडांची माळ आहे. तिने जो स्कर्ट घातलाय किंवा जे कमरेला तिने नेसूचं वस्त्र आहे, ते नेसूचं वस्त्र नाहीचा, ते आहे ते कापलेले हात. म्हणजे तुमचं कर्म ती आपल्या कमरेला बांधून फिरते. सांगण्याचं तात्पर्य आहे की जनन प्रक्रिया जेवढी नैसर्गिक आणि म्हणूनच नग्न आहे, तेवढीच मरण प्रक्रिया देखील नैसर्गिक आणि म्हणूनच नग्न आहे. मेघांगी विगतांबरा शवशिवारूढा त्रिनेत्रां पराम कर्णालंबी नुमुंड युग्म भयदाम मुंड स्रजाम भीषणाम वामोधोर्ध्वकरांबुजै नरशिरै खड्गम च संवेतरे दाना भीती विमुक्त केश निचया वंदे सदा कालिका, असं तिचं वर्णन केलं जातं. ती विगतांबरा आहे, तिने केस मोकळे सोडलेले आहेत, ती शिवाच्या शवावरती आरूढ झालेली आहे, तिच्या कानामध्ये नरमुंडांची कुंडल तर आहेच, तिने नरमुंडांची माळ घातलेली आहे, शिवाय तिच्या डाव्या हातात नरमुंड आहे आणि उजव्या हातामध्ये खड्ग आहे.
ती सपासप कापत चालली आहे. आणि ती साप कसा ना गिळतो, चावून खाता येत नाही. साप हा गिळत जातो, तो पुढे जातो, त्याला रिव्हर्स गिअर नाही आहे, तो मागे येऊ शकत नाही. काळ, मृत्यू हा सापाच्या सारखा दाखवलेला आहे. महाकालाची जी प्रक्रिया आहे, म्हणजे मृत्यूची जी प्रक्रिया आहे, ती आपल्याला कालीच्या रूपात दिसत असते. आता ही काली तुम्ही बघितल्यानंतर, ही बघा, ही साऊथ इंडियामध्ये सापडलेले तिचे केस आहेत ना, असं म्हणतात की ते ज्वालांचे बनलेले असतात. तर ही ध्वंसाची प्रक्रिया आहे. आणि हे चिदंबरमच्या मंदिरामध्ये, चिदंबरमची जी ग्रामदेवता आहे ती काली आहे. आणि तिथे शंकरांनी तांडव केलं होतं आणि त्याच्याबरोबर स्पर्धेमध्ये काली उतरली होती. शिवानी ऊर्ध्वजानू तांडव केलं आणि ते कालीला जमलं नाही, त्यामुळे ती हिरमुसली. आणि मग चिदंबरम हे गाव शंकरांनी तिचा राग घालवण्यासाठी तिला देऊन टाकलं. ते हे चिदंबरम गावाचं जे गोपूर आहे त्याच्यावरची ही काली आणि ऊर्ध्वजानू तांडव करणारे शिवशंकर. आणि मग येते ती म्हणजे विघटन प्रक्रिया, चामुंडा. आता माझा थोडं हे आहे, पण ही जी मागची जी स्लाइड आहे ना, मागचा जो फोटोग्राफ आहे तो तुम्ही पाहिला असेल. हा वेरूळचं जे कैलास लेणं आहे त्याच्यामध्ये सप्तमातृकांमध्ये आहे. इथे कालिकेच्या पायाची, कालिका ज्याच्यावरती, सॉरी, चामुंडा ज्याच्यावरती बसली आहे ते प्रेत दाखवण्यासाठी तुम्हाला इथे प्रेताचा पाय खाणारा एक कोल्हा पण दाखवलेला आहे. आणि ही चामुंडा तर सर्वात महत्वाची आहेच. कारण काय, तर या चामुंडेनी तुम्हाला दाखवलंय की विघटन कसं होतं. जनरली चामुंडेच्या पोटावरती विंचू काढलेला असतो आणि तो या चामुंडेच्या पोटावरती तुम्हाला दिसतोय. तिच्या खाली जे काही प्राणी आहेत ना, ते उंदीर, घुशी, त्याच्यानंतर डुक्कर, हे असे स्कॅव्हेंजर्स आहेत. म्हणजे मेलेलं प्रेत किंवा मेलेल्या विघटन होत असलेल्या वस्तू खाणार. विघटन प्रक्रिया सध्या किती महत्वाची आहे हे आपल्याला प्लास्टिक जोपर्यंत आपल्याला त्रास देऊ लागला नव्हतं तोपर्यंत कळलंच नाही. पण आज ती सर्वात महत्वाची प्रक्रिया झालेली आहे. कारण प्लास्टिकनी आपलं जीवन, आपली पृथ्वी उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. कारण त्याचं विघटनच होत नाही. आणि मग निसर्गाने हे विघटन कशासाठी करायला लावलेलं आहे हे आपल्याला कळतं. हे विघटन झाल्यानंतरच त्याचे पुन्हा एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यात रूपांतर होतं आणि तीच मूलद्रव्य पुन्हा एकत्रित येऊन नवीन जीवनाची सुरुवात होते. पण त्याच्याकरता विघटन होणं महत्वाचं आहे. ती मूलद्रव्यात पुन्हा जाणं महत्वाचं आहे. म्हणजे फॉस्फरस असो, सोडियम असो, झिंक असो, क्लोरीन असो, काय जी मूलद्रव्य असतात रसायनशास्त्रामध्ये, ती सगळी या विघटनातून मोकळी होतात आणि त्यांचंच एकत्रीकरण होऊन वेगवेगळे पदार्थ या जीवसृष्टीमध्ये निर्माण होतात. मग ते सजीव असोत किंवा निर्जीव असोत. म्हणजे साधं मीठ जर हवं असेल तर सोडियम आणि क्लोरीन एकत्र यायला पाहिजे. किंवा साधं पाणी बनवायचं असेल तर एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण व्हायला पाहिजे. पण ते हायड्रोजन वेगळा पाहिजे आणि ऑक्सिजन वेगळा पाहिजे. तर तो अशा या सगळ्या प्रक्रियेतनं मोकळे होत जातात आणि ते पुन्हा एकत्र येऊन वेगवेगळे आणि पदार्थ तयार करत जातात. आता सर्वात शेवटली प्रक्रिया राहिलेली आहे. आय एम सॉरी, हे माझी स्लाइडच चुकीची झाली आहे. ती म्हणजे दुर्गा. आता ही दुर्गा नावाची जी आहे भानगड, ती आपल्याला महिषासुर मर्दिनी या अर्थी दिसते. तर हे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज जे म्हणतात, तर तो कशाचा प्रसंग आहे तोच मुळात इथे दाखवलेला आहे की कुठलं ना कुठलं तरी संकट, कुठली ना कुठली तरी अडचण, कुठलं ना कुठलं तरी अशी परिस्थिती की ज्याच्यातून आपण पुढे जाऊ शकत नाही, ही आपल्याला म्हणजे त्याचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि त्यावेळेला आपल्याला संघर्ष करून त्या परिस्थितीवर विजय मिळवायचा असतो. अगदी साधं उदाहरण देते की 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात
ज्या वेळेला बाळ असतं त्यावेळेला नाळेच्या माध्यमातून त्याला सर्व प्रकारची पुष्टी प्रक्रिया त्याची सुरू असते. त्याच्यामध्येच त्याला श्वासही त्याचं ऑक्सिजन आहे तिथूनच मिळत असतो. ते जेव्हा बाहेर येतं त्यावेळेला त्याची फुफ्फुस अशी चिमलेल्या फुग्यासारखी असतात आणि त्याला मग पहिल्यांदा श्वास घ्यायचा असतो. तो काही त्याला घेता येत नाही. त्याची धडपड सुरू असते आणि तो ज्या वेळेला रडतो त्यावेळेला त्याला प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो, कारण त्याची जी चिमलेली फुफ्फुस त्याच्यामध्ये त्याला तो प्राणवायू असलेला श्वास भरून घ्यायचा असतो. तो त्यांनी घेतला एकदा पहिला श्वास की त्यांनी जीवन जिंकलेलं असतं. तिथपासून संघर्षाची ही प्रक्रिया सुरू होते आणि मग अतिशय क्षुद्र गोष्टींसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. उदाहरणार्थ सकाळी 7:30 वाजताचा क्लास आहे, त्यामुळे आपल्याला सकाळी 5 वाजता उठावंच लागतं. 5 वाजायला 5 मिनिटं कमी असतानाचा आपण अलार्म लावलेला असतो. तो जेव्हा सकाळी वाजतो त्यावेळेला आपण त्या अलार्मकडे अतिशय कंटाळवाण नजरेने पाहतो आणि 5 मिनिटं झोपून घेऊया हा मोह आपल्याला होत असतो आणि आपल्याला तो मोह त्यागून 5 वाजता अंथरूण सोडावं लागतं. इथे आपण जिंकलेलो असतो. ठिकठिकाणी विविध प्रकारचे विषाणू बॅक्टेरिया आपल्या शरीरावरती आक्रमण करत असतात. आपल्या शरीराची त्वचा आणि आपली प्रतिकार प्रणाली ही त्या विषाणूंवरती आणि त्या बॅक्टेरियावरती सतत विजय मिळवत असते. जर आपल्याला संसर्ग झाला तरीही शरीर स्वतः संघर्ष करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आपण बरे झालो म्हणजे आपण संघर्ष केला. या सगळ्या संघर्षाचं प्रतीक म्हणून दुर्गा आपल्या समोर असते आणि तीच दुर्गा आपल्याला ठिकठिकाणी महत्वाची म्हणून आपण तिला सतत पूजन करत असतो. तर ही संघर्षावर विजय म्हणून पाहिलं असेल तुम्ही की विजयादशमीच्या दिवशी दुर्गेचं पूजन होतं. कारण वर्षभर आपण या छोट्या छोट्या गोष्टींवरती विजय मिळवत विजयादशमीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा त्या विजय प्रक्रियेला पुढच्या वर्षी करता आपण तिचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करत असतो की पुढचं पूर्ण वर्षभर मला असाच विजय मिळवायचा आहे. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करूनच शेवटी आयुष्य तयार होतं. प्रत्येक अपयश हे यशाची पहिली पायरी आहे आणि त्याच्यावरती पाय देऊन रोवून उभं राहायचं असतं. हे सगळं पाहिल्यानंतर आपण दुर्गा म्हणजे विजय प्रक्रिया आणि जन्मापासून तर विघटन होईपर्यंत ही दुर्गा सतत आपल्या बरोबर असते आणि ती जर आपल्या बरोबर असेल, तिची जर कृपा सतत आपल्या बरोबर असेल तर आपल्यातही शिवाजी महाराज निर्माण होण्यात कुठल्याही प्रकारची कमतरता राहत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे ती दुर्गा संघर्षासाठी सतत प्रसन्न होती तशी तुम्हाला आणि आम्हाला हो. आणि जीवनात घडलेल्या या घडणाऱ्या सगळ्या प्रक्रिया आपल्या जीवनात विनासायास घडो अशीच या प्रक्रिया स्वरूपा देवतांकडे मी विनंती करते. आणि माझे हे जे काही भाबडे बोल आहेत आपण सर्वांनी ऐकून घेतले याकरता आपले पूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅम. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण काही प्रश्नोत्तरी जी आलेली असतात ती घेत असतो. तर आज तशी 3 प्रश्न आलेली आहेत. ती प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे नीती महेंद्रे मॅडमचा. त्या म्हणतात की रती आणि कामाक्षी मध्ये काही फरक आहे का? हो. रती म्हणजे कामदेवाची बायको. प्रत्येक प्रक्रियेला म्हणजे काम म्हणजे आपण ज्यावेळेला फक्त सेक्स या संबंधित त्याचा विचार करतो तसा नाही. काम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सर्व प्रकारच्या एन्जॉयमेंटला आपण काम म्हणू शकतो. आपल्या मनात उत्पन्न झालेल्या इच्छा पूर्ण करणे म्हणजे कामना पूर्ण करणे. हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला कामदेव हा सेक्स
या दृष्टिकोनातून येणारा एक देव आहे आणि त्याची काउंटर पार्ट म्हणून रती येते. परंतु तुम्ही एक विचार करा की ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी नेमकं आपल्याला खूप चमचमीत पदार्थ खायची इच्छा होते किंवा एन्जॉयमेंटची आपली परमावधी काय, तर तुम्ही नेमकं काय खाल्लं, तर खाण्याशी आपला खूपच जवळचा संबंध आहे. तर उत्तम प्रकारचं खाणं हे सुद्धा एन्जॉयमेंट आहे आणि ते सुद्धा कामाक्षीमध्ये येतो, रतीमध्ये तो येत नाही. ओके. म्हणजे रती हा फक्त तेवढ्या एकाच गोष्टी करता म्हणजे प्रतिकात्मक मानलेली आहे. कामाक्षी ही पार्वतीचंच रूप आहे. तिने शंकराच्या प्राप्ती करता ती कांचीमध्ये ती तपश्चर्या करत होती आणि शंकराचं पार्थिव शिवलिंग तयार करून तिने तिथे साधना केलेली आहे. तिची तपश्चर्या परीक्षा घेण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या गंगेतली एक जटेतली गंगा त्या वेगवती नावाच्या नदीमध्ये पण सोडली आणि ती शंकराचं पार्थिव शिवलिंग वाहून जाऊ नये म्हणून शिवलिंगाला मिठी मारलेली आहे. आणि म्हणून तिथले शंकराचे भक्त जे आहेत कांची कामाक्षीचे, ते सांगतात की तिच्या मिठीत तो विरघळला आणि आमची गात्र मात्र शंकराच्या मिठीत विरघळतात. असं ते त्याच्यात म्हणजे ती पार्वतीचंच रूप असल्यामुळे, ती महात्रिपुर सुंदरी असल्यामुळे तिच्यावरती सौंदर्य लहरी रचली आहेत शंकराचार्यांनी. आणि आजही तुम्ही जर कामाक्षी देवीचा फोटो पाहिला तर त्यासमोर चंद्रशेखरेंद्र स्वामी किंवा जयेंद्र सरस्वती किंवा आताचे विजयेंद्र सरस्वती हे तिची पूजा करताना दिसतात. रतीची पूजा हे लोक, हे संन्यासी लोक करणार नाही, परंतु कामाक्षीची पूजा मात्र नक्की करतात. ओके मॅम, धन्यवाद. त्यानंतरचा एक दुसरा प्रश्न आहे डॉक्टर शांता गीते मॅडमचा. त्या म्हणतात की कामाक्षीच्या शिरी चंद्र दाखवलेला आहे, हो, याचा अर्थ काय आणि चंद्र चित्ताला हे की कशाचं प्रतीक आहे? मी तुम्हाला चंद्र हा वेगवेगळ्या प्रकारे इवन अनेकदा जेव्हा तुम्ही चंद्रार्धांकित मस्तकाम निजकरे संबी ब्रतीम आदरात असं वर्णन तुम्हाला ह्याचं पण सापडतं, सरस्वतीचं पण सापडतं. त्यामुळे चंद्र हे मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे की सौम्य ज्ञानाचं प्रतीक म्हणूनही अनेकदा वापरण्यात आलेलं आहे. की ज्या वेळेला ज्ञान अतिशय प्रखर असतं तर तो शंकर असतो आणि ते ज्ञान सौम्य करून देणाऱ्या ज्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्यांच्या मस्तकावरती चंद्र दाखवलेला आहे. त्यामुळे कामाक्षीच्याही मस्तकावरती आहे, तो गौरीच्याही मस्तकावरती तुम्हाला दिसेल आणि तो सरस्वतीच्या मस्तकावरही दिसेल. शीतलतेचं प्रतीक आहे. तिसरा प्रश्न. हा मॅम, स्वप्नाली मॅडमचा एक प्रश्न आहे. एखाद्या प्राचीन मूर्तीकडे बघून सगळे अभ्यासक सारखाच निष्कर्ष काढतात की व्यक्तिपरत्वे निष्कर्ष वेगवेगळे बदलतात? याला उत्तर दोन प्रकारे देता येईल. मी जर तुम्हाला एखादं गणित दिलं तर त्या गणिताचं उत्तर ते एकाच पद्धतीने, म्हणजे तुम्ही वेगळ्या पद्धतीने काढा पण उत्तर एकच येईल. म्हणजे 2 अधिक 2 4च येणार आहेत, ते काही 5 किंवा 10 येणार नाहीत. परंतु राजकारणी मात्र म्हणतात की 2 आणि 2 आमचे 22 पण होऊ शकतात बरं. त्यामुळे व्हेन इट कम्स टू सब्जेक्ट किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कळल्यानंतर किंवा एखादी कविता तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ती कविता वेगळी वाटेल आणि मला ती कविता वेगळी वाटेल. उदाहरणार्थ, मेंदीच्या पानावर दव अजून चलतंय ग, हे आईनी म्हटलेलं आहे, हे आपल्या सांगू शकते किंवा काय म्हणतात त्याला, आपले पंडित हृदयनाथ मंगेशकर सांगू शकतील. पण अदरवाईज तुम्ही जर ते गाणं ऐकलं तर तुम्हाला कळणारच नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे की त्याचा रसास्वाद प्रत्येक जण वेगवेगळं घेऊ शकतं, परंतु ती मूर्ती त्याचीच किंवा त्याच देवतेची आहे हे मात्र सगळेजण ठामपणे तसंच सांगतात. कारण की ते सूत्र पक्क आहे की म्हणजे हातामध्ये त्रिशूल असेल तर तो शंकरच असला पाहिजे, त्याला कोणीही विष्णू म्हणायला जाणार नाही. परंतु त्याचा सौंदर्यबोध किती घ्यायचा आणि त्याचा अर्थबोध किती घ्यायचा, या 2 परस्पर भिन्न गोष्टी आहेत आणि त्या व्यक्ती परत्वे बदलत जातात.
ओके. प्रश्नातून उपप्रश्न तयार होत जातात असं म्हटलं हम्म, जातं. गीते मॅडमनी पुन्हा एक उपप्रश्न केलेला आहे हम्म, आणि त्या म्हणतात की शिवाच्या मस्तकावर चंद्र आहे म्हणजे शिव हम्म. शीतल समजायचा का? तुम्ही जर ज्ञान दक्षिणामूर्ती शंकर बघितल्या तर त्याच्या मस्तकावरती हा नसतो, चंद्र नसतो. तुम्हाला तो चंद्रमौलीश्वर म्हणजे तो जेव्हा उमा महेश्वर या रूपात आहे किंवा तो ज्यावेळेला प्रखर ज्ञानाच्या रूपात आहे त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या याच्यावरती कधीच चंद्र नसतो. तो रागावलेला असेल तर चंद्र नसतो. तुम्ही ज्यावेळेला त्याची रागवलेली मूर्ती बघतात, जेव्हा म्हणजे त्यांनी जेव्हा म्हणजे मदनाला जेव्हा जाळलं, ती मूर्ती बघितली तुम्ही, किंवा त्यांनी ज्यावेळेला कृतांत म्हणजे यमाला जेव्हा पराजित केलं ती मूर्ती बघितली, किंवा गजासुर आणि अंधकासुर वध आहे त्यामध्ये त्याच्या डोक्यावरती कुठेही चंद्र नाही. याचं कारण असं आहे की चंद्र आला तर द व्हेरी पर्पज ऑफ दॅट आयडॉल विल बी फॉरफिटेड. ज्या ओके. उमेबरोबर छान व्यवस्थित गप्पा मारत बसलेला असतो, तो सारीपाट खेळतो त्याला त्याच्या कपाळावरती म्हणजे तो भालचंद्र असतो. प्रसन्न चंद्रशेखर रूप म्हणजे रूपामध्ये भालचंद्र. सुद्धा हा हं? हो चंद्रशेखर हो हो, रूपामध्ये चंद्र कंपल्सरी असतो. कंपल्सरी असणार, त्या असायलाच पाहिजे तो. चालेल. धन्यवाद मॅडम. खरं तर आजचं हे जे व्याख्यान होतं ते हम्म, म्हणजे सहज गप्पा मारित आहोत असा भास होत होता. हम्म, भारतीय कला धर्माच्या आश्रयाने फुलत गेली तर भारतीय धार्मिक विचार आणि तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कलेनं केलेलं आहे. भारतीय जीवन प्रणाली प्रमाणेच कलेचे स्वरूपही धर्मप्रधान नेहमीच राहिलेले आहे. आध्यात्मिकता आणि कलेची योग्य सांगड भारतीय कलेतून आम्हाला वारंवार दिसून येते. रूपाकृत पृष्ठभूमीवर जो बाह्य प्रभाव पडतो तो हम्म. देश व काल सापेक्ष असतो. अर्थात ज्या काळात आणि ज्या एक मिनिट, क्षेत्रात एकच मिनिट कलेचा सर. विकास. हा सर. हा मॅम. सर, बॅनर्जी नावाचे एक ग्रहस्थ आहेत, त्यांनी घोरपड या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे. घोरपड, ओके. हा. घोरपड यानी हिंदी में गोधा, 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 गोध बोलते हैं उसको. ये आपको जंगल में मिलती है, अक्सर छिपकली जैसी दिखती है लेकिन बहुत बड़ी होती है। और ये जंगलों में जब भी आपको दिखेगी, आप उसको गोधा करके उसको टाइप करिए और गूगल करिए तो आपको दिख जाएगा. सर बोला. एक मिनिट, अजून एक प्रश्न आलेला आहे हम्म. तो घेऊया आणि मग त्यानंतर आपण आभाराकडे पुन्हा जाऊया. हाँ. कालीच्या यज्ञोपवीत सारख्या गळ्यात असलेल्या हम्म. सूत्रांविषयी काही सांगता येईल का? हो, मला याच्यासाठी पुन्हा देगलूरकर सरांच्याच जे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे तो आहे तो अलंकार आहे आणि त्याचं नाव आहे वैकक्षक. तो हम्म. पवित्रासारखाच घालतात, परंतु त्याच्यात यज्ञोपवीत हे शुद्धपणे म्हणजे अगदी शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर मी हम्म. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा जातीयवाद लावू नका तुम्ही. पण यज्ञोपवीत हे ब्राह्मण विधवा स्त्रीनी कातलेल्या सुतापासूनच तयार करण्याची पूर्वी प्रथा होती आणि ते तिच्याकरता असलेलं उत्पन्नाची म्हणजे रोजगार हमी योजना होती ती. यज्ञ अच्छा. हे पूर्णपणे सुताचंच असावं. सूत म्हणजे कापसाच्या सुताचं असावं. रेशमाचं देखील पूर्वी घालत, परंतु ते घालण्यामागचं कारण वेगळं होतं. वाटमारी करणाऱ्या लोकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी रेशमाचं गळ्यामध्ये जानवं घालून ब्राह्मण लोक जायचे आणि कारण ते रेशमाचं जे सूत आहे त्यांनी गळा चिरता यायचा. आणि अच्छा. गॉडफादर नावाचा सिनेमा बघितला असेल किंवा पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये एक खून रेशमाच्या म्हणजे थोड्याशा पक्क्या गळा दाबून केलेला आहे. त्याच्यामुळे मला हे निश्चित माहिती आहे की जेव्हा रेशमाचं घातलं आणि अच्छा. सोन्याचं केव्हा घालतात तर ज्या वेळेला राजा राज्याभिषेक होत असतो त्यावेळेला राजाला सोन्याचं यज्ञोपवीत घातलं जायचं. पण अर्थात हे सगळं समृद्धीचे म्हणजे आजकाल जसं शो ऑफ करणं म्हणतात तसा प्रकार आहे. पण मूळ जर तुम्ही पाहिलं तर बटूनी 3 पदराचं सुताचं घालावं आणि ग्रहस्थानी बायकोच्या नावाचे 3 पदर त्याच्यामध्ये लग्नानंतर जोडावे.
2 ब्रह्मगाठींसह 6 6 याचं असं जनरली म्हटलं जातं. ते यज्ञोपवीत नाही, तो अच्छा नावाचा दागिना आहे. अच्छा. साधारणतः कलेमध्ये सामाजिक रूढी आणि परंपरेचा प्रभाव हा असतोच. हृदयातील भावनेला व्यक्त करण्याचं माध्यम ही सुद्धा कला असते. मग पौराणिक कलेच्या माध्यमातून का होईना ह्या ज्या मूर्ती निर्माण झाल्या, ह्या सगळ्या मूर्ती पाहत असताना अभ्यासक हे मूर्तीचं बहिरंग पाहतात. म्हणजे आयुध काय आहेत, वाहनं कोणती आहेत, एवढं पाहतात आणि त्याचं विश्लेषण करतात. परंतु मूर्ती कळली असं नाही म्हणता येत. मूर्तीचं जोपर्यंत तुम्ही अंतरंग पाहणार नाही, त्याच्या पाठीमागची मूळ भावना जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही, तोपर्यंत मूर्ती कळली असं आपण म्हणू शकत नाही. आणि आज आपण मूर्तिकलेतील अंतरंग स्पष्ट केलं आणि आम्हा सर्व अभ्यासकांमध्ये एक नवी चेतना निर्माण केली. त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो आणि पुढेही भविष्यात अशाच सहकार्याची भावना व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतोय. धन्यवाद. धन्यवाद.